प्रेज द लॉर्ड। परमेश्वर के नाम की महिमा हो। और एक रविवार की सेवकाई के द्वारा आपके साथ परमेश्वर की उपस्थिति में आराधना करने का इस मौके के लिए हम परमेश्वर को धन्यवाद देते हैं। आज सुबह हमारे इस सेवकाई में जो भी जुड़ रहे हैं, इस माध्यम के द्वारा जो भी हमारे साथ आज परमेश्वर की उपस्थिति में आनंद मनाने के लिए जो भी जुड़ रहे हैं, आप सभी को प्रभु यीशु मसीह के नाम में प्रेम भरा वंदन। हालेलुया। भजन संगीता उसका 122वां अध्याय उसका पहले वाक्य में दाऊद ऐसा कहता है, जब लोगों ने मुझसे कहा कि हम यहोवा के भवन को चले, तब मैं आनंदित हुआ। हालेलुया। राजा दाऊद कह रहा है, ऐसा नहीं कि जब मैंने कोई युद्ध को जीता तभी मुझे इतना आनंद हुआ। किसी ने मुझसे कहा कि आपको दूसरे राज्य से ज्यादा संपत्ति मिल रही है तभी मैं आनंदित हुआ, नहीं। पर जब लोगों ने दाऊद को कहा कि हम यहोवा के भवन में चले, तब वो सबसे ज्यादा आनंदित हुआ। हालेलुया। दाऊद को पता है कि यहोवा के भवन में जो आनंद मिलता है वो आनंद इस दुनिया में कोई संपत्ति नहीं दे सकती। जो आनंद परमेश्वर के भवन में है, परमेश्वर के उपस्थिति में है, परमेश्वर के बच्चों के बीच में है, वो आनंद किसी और जगह पर मिल ही नहीं सकती। क्योंकि उस आनंद के लिए हमारे परमेश्वर यीशु मसीह ने कलवरी पर उसका दाम दिया है। उसने अपने खुद के जीवन को त्याग कर कर उस आनंद को हमारे लिए दान दिया है। हालेलुया। तो आज उस आनंद की भरपूरी में जैसे दाऊद आनंदित हुआ, उसी तरह क्या आज आप भी आनंदित हो कि हमको ये कोविड के परिस्थिति में भी इस माध्यम के द्वारा तो भी हमको इकट्ठा होने का जो मौका मिला है, क्या वो सोचकर आज सुबह आप आनंदित हो कि आप आज भी ये सोच रहे हो कि अरे कोविड का केसेस तो दिन भर बढ़ रहा है, ये दुनिया कैसे आगे बढ़ेगी? क्या ये सब सोचकर आप चिंतित हो? हालेलुया। परमेश्वर के बच्चों, हमको इस दुनिया के परिस्थिति को देखकर चिंतित होने की कोई जरूरत नहीं है, क्योंकि ये सब यही ऐलान करता है कि हमारा परमेश्वर जल्द ही आने वाला है। हालेलुया। तो वो हमारे अंदर आनंद को उत्पन्न करने वाली बात है। तो आज सुबह पूर्ण आनंद से, पूर्ण खुशी से उस परमेश्वर के नाम को हम ऊंचा उठाएं। हम सब हमारे आंखों को बंद करें। पिता परमेश्वर, इस सुंदर अवसर के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। पिता, इस दुनिया में कैसी भी उसकी परिस्थिति हो, कैसे भी बातें आगे बढ़ती हो, हमको एक बात यकीन है, आपके द्वारा, मसीह के द्वारा जो आनंद हमको दान में दिया गया है, उसको छूने के लिए इस दुनिया में कोई ताकत इतना सामर्थ्यवान नहीं है। हालेलुया। सारे ताकतों को हराकर, मृत्यु को हराकर, अंधकार के सारे सामर्थ को हराकर यीशु ने कलवरी के द्वारा हमको उस आनंद को, उस खुशी को दिया है। और आज हम उस आनंद भरे मन से आपके उपस्थिति में आते हैं। आपके जो भी बच्चे हमारे साथ जुड़ रहे हैं, उन्हें सभी को आपके आनंद से आप भर दें। उनके हृदय में कोई भी दुख ना रहे। इस आरंभ के समय से ही यीशु मसीह के नाम में उनका हृदय आनंद से भर जाए। हालेलुया, हालेलुया। सारी महिमा और आदर सिर्फ आप ही को। प्रभु यीशु मसीह के नाम में इस प्रार्थना को पूछते, सुने और ग्रहण करें। आमेन। हालेलुया, हालेलुया। जैसे परमेश्वर ने हमको ये धैर्य दिया है कि तुम मत डरो, क्योंकि मैंने इस दुनिया पे जीत पा लिया है। हालेलुया। तो आज उस धैर्य से, जो जीत परमेश्वर ने हमको दिया है, उस जीत पर पूर्ण विश्वास रखकर उस जीत के उत्सव मनाओ। हालेलुया। क्योंकि जिसने हमको जीत दिया है, जिसने हमको वो विजय दिया है, वो हमारे अंदर सिंहासन डालकर बैठा है। वो हमारे अंदर उसके महिमा को लेकर बैठा है। उस धैर्य से, उस आनंद भरे मन से उसके नाम को आप ऊंचा उठाइए, उसके महिमा करें, उसके उपस्थिति के गहराई में आप बह जाइए। परमेश्वर आप सभी को आशीषित रखे। ऐ खुदा, तेरी नाम की जय जयकार हम करते हैं। ऐ खुदा,
तेरी नाम की जय जयकार हम करते हैं। ऐ खुदा, ऐ खुदा, तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरे हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरे हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरे हमराही मेरा प्रभु। कलीसिया मिलकर एक साथ, हो तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। Come on, lift it up. हो तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरे हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। I give you all the glory, सारा आदर तुझको, सारी महिमा तुझको। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, ओ तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। ओ तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। ओ सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। अरे ये मोये रे में सजदा करूं, सजदा करूं। यीशु मसीह तेरे नाम को सारी महिमा हम देते हैं, सारा आदर आपको देते हैं, क्योंकि तू उसका योग्य है। हम तेरी उपस्थिति में सजदा करते हैं प्रभु। रई मारो या मोय खेदे राबा बारियो, ओ सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। अनोनिया रे मैनिया सजदा करूं, ओ सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। सजदा करूं। कलीसिया मिलकर एक साथ आदर के साथ, प्यार के साथ उसकी उपस्थिति में प्रवेश करें। एक परिवार समेत उसकी उपस्थिति में, उसकी सुंदर उपस्थिति में राया यारा माइका यारा दिया खाना। महाप्रभु तेरे नाम की स्तुति हो, तेरे नाम रायो रे मैं के मोनिए ओनियो
के साथ स्तुति गाऊंगा, ऐ यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। ओ धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, ऐ यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि करूं धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। ओ मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। ओ धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, ऐ यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। एक आखिरी बार कलीसिया एक साथ मिलकर धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, ऐ यीशु मेरे खुदाया। रायो रमोय खेदे ये यारिया, राय मोय खेदी मैं यो। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। ओ कोटि कोटि स्तुति धन्यवाद। ऐ खुदाया, जितना प्रेम तूने मुझसे किया है मेरे जीवन में प्रभु, तू जितना आशीष दिया है, एक दिन में मैं जितनी बार मैं सांसें लेता हूं प्रभु, इसकी कोई गिनती नहीं है, इसकी कोई गिनती नहीं है प्रभु। और तू फिर भी, भले हम कभी ना कभी तो हम प्रभु हम इसे भूल जाते हैं, कभी कभी हम इसका गलत फायदा उठाते हैं प्रभु, फिर भी तू, तेरी आशीषें तू कभी नहीं रुकता नहीं प्रभु। वो एक पानी की तरह, एक नदी की तरह प्रभु बहता रहता है हमारी जिंदगी में प्रभु। राइमा रेखे माय रोखोने, तेरी प्यार के लिए प्रभु हम धन्यवाद कहते हैं। जिया रच एक साथ हाथ उठाकर, आप जितना आपके हाथों को ऊंचा उठा सकते हो स्वर्ग की ओर अपने हाथों को बढ़ाकर हम कहेंगे प्रभु धन्यवाद, तेरी आशीष के लिए धन्यवाद, तेरे ख्याल के लिए धन्यवाद प्रभु। Thank you Lord that you care for us God. Thank you that you carry us Father on your shoulders. Thank you. Thank you. Thank you for not forgetting us. Thank you for not quitting on us Father. Thank you for not judging us Father. Thank you for loving us without any conditions. Thank you for treating us with honor. आदर के साथ आप हमारे साथ पेश आते हैं प्रभु, आदर के साथ। भले हम उसके योग्य नहीं है प्रभु, लेकिन आप आदर के साथ पेश आते हैं। धन्यवाद प्रभु। और सबसे बड़ी चीज प्रभु, तूने हमें प्रभु आपके संतान ऐसा कहकर, ऐलान कर प्रभु तूने पुकारा है, इसलिए धन्यवाद। Thank you Lord. Thank you. Thank you. कलीसिया आशा करता हूं कि आप सब खुश हो,
आपके घरों में सब सुरक्षित हो। प्रेज द लॉर्ड। हमने गाया कि प्रभु कोटि कोटि स्तुति धन्यवाद, क्योंकि तेरे उपकार मेरे जिंदगी में जो है बेशुमार है, इसलिए कोटि कोटि स्तुति धन्यवाद। हालेलुया। बीते हुए दिनों को जरा देखेंगे मुड़कर और जांचेंगे कि प्रभु ने जो आखिरी जो अद्भुत मेरे जिंदगी में किया था, उस आखिरी अद्भुत में मैंने प्रभु की और मेरी जो अप्रोच था वो कैसा था। क्या मैंने उनको उनके आदर के हिसाब से उनको मैंने स्तुति और आराधना दी? ये सवाल पूछना है खुद से। अगर नहीं दिया तो ये है मौका उनको एक स्तुति देने के लिए, उनको आदर देने के लिए, प्रेज़, उनको आराधना देने के लिए। कलीसिया, मैं विश्वास करता हूँ कि आप हमारे साथ आप जुड़े हुए हैं और आप आराधना के लिए, एक त्योहार मनाने के लिए, एक उत्सव मनाने के लिए आप तैयार हो। नहीं हो तो आप खुद को तैयार करो। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। ये गीत है, नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में न रहूंगा क्योंकि मेरा राजा है महान। अगर आप विश्वास करते हैं कि आपके राजा जो है वो महान है, महान प्रभु है, आपकी स्तुति और आराधना स्वीकार करने के लिए वो योग्य है, तो आइए हमारे साथ मिलकर एक साथ उनके नाम को ऊंचा उठाए। गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है वहाँ। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है वहाँ। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, और लोग कहे इसे मूर्खता, पर गाऊंगा मेरा राजा है महान। ओ नाचूंगा होके अपना स्वाभिमान, हर लोग कहे इसे मूर्खता, पर गाऊंगा मेरा राजा है महान। ये बस एक वार्म अप था। मुझे अभी मैं विश्वास करता हूँ कि आप लोग कुछ लोग तो है थोड़ा गर्म हुए रहेंगे, थोड़ा बॉडी थोड़ा हीटअप हुआ रहेगा। अगर हुआ है तो हम अपने गियर को जो है सेकंड गियर पे डालेंगे, प्रेज द लॉर्ड, और थोड़ा ऊंची सुर में और थोड़ी जोश के साथ। हालेलुया। मैं विश्वास करता हूँ कि आप तैयार हो। अगर तैयार हो तो आप कमेंट में लिखिए, हाँ हम तैयार हैं। हाँ, यस वी आर रेडी टू प्रेज द लॉर्ड, यस वी आर रेडी टू थैंक द लॉर्ड, यस वी आर रेडी टू सेलिब्रेट गॉड। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है माँ। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा खोके अपना स्वाभिमान, लोग कहे इस मूर्खता, पर गाऊंगा मेरा राजा है महान। नाचूंगा खोके अपना स्वाभिमान, अरे लोग कहे इस मूर्खता, पर गाऊंगा मेरा राजा है महान। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, अरे लोग कहे इसे मूर्खता, जोश के साथ, प्यार के साथ, ओए 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 ओए, नाचूंगा होके अपना स्वाभिमान, और मैं गाऊंगा मेरा राजा है महान।
ना 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 ना, अरे नाचूंगा खो के अपना स्वाभिमान। ओए अरे लोग कहे इस मूर्खता पर गाऊंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा गाऊंगा, नाचूंगा नाचूंगा खो के अपना स्वाभिमान। आपके घर में जो वातावरण है वो सुन सके उतनी जोर से आप गाए कि मेरा राजा है महान। आपकी परिस्थितियां सुन सके आपकी आवाज में कि मेरा राजा वो है महान और वो आदत का योग्य है, और मैं नाचूंगा गाऊंगा उसको मनाऊंगा। और एक बार जोश के साथ ओ नाचूंगा खो के अपना स्वाभिमान। लोग कहे इस मूर्खता पर गाऊंगा, मेरा राजा है महान। ना 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 ए, अरे ना 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 ए, कलीसिया मिलकर एक साथ ओ ना 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 ए, come on church ओ ना 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 one more ओ ना 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 ए, ओ ना 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 ए, ओ ना 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 hey, ओ ना 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 ओ नाचूंगा खो के अपना स्वाभिमान। अरे लोग कहे इस मूर्खता पर गाऊंगा, मेरा राजा है महान। ओ हालेलुया 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 हालेलुया। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। गाओ मिलकर, नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। और एक बार मिलकर नारे लगाओ और ओ झंडा मसीह का फैलाओ रे। ओ हालेलुया 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 हाले ओ हालेलुया 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 हालेलुया। ओ जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। ओ गम की ये राह सब छोड़ो, और जिंदगी में अब कुछ जोड़ो रे। ओ गम की ये राह सब छोड़ो, और जिंदगी में अब कुछ जोड़ो रे। हालेलुया ओ हालेलुया हालेलुया ओ हालेलुया 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 हालेलुया। ओ लंबा सफर जिंदगी का, ओ सच्चाई कोई ना जाने रे। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई ना जाने रे। आंखें ऊपर को लगाओ, ओ यीशु के पास तुम आओ रे। ओ आंखें ऊपर को लगाओ, ओ यीशु के पास तुम। ओ हालेलुया 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 हालेलुया। नारे लगाओ और गाओ रे, ओ झंडा मसीह का फैलाओ रे। ओ नारे लगाओ और गाओ रे, ओ झंडा मसीह का फैलाओ रे। ओ यीशु का मृत्यु हुआ है, पापों का अंत हुआ। ऐलान करो, ओ यीशु का मृत्यु हुआ है, ओ पापों का अंत हुआ है। ओ खुशियाँ वो बांट रहा है, वो प्रेम की धारा वही है। खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धार वही है। ओ
जो बात जोती रहे, नए बल को हम प्राप्त करती रहे। नए वाक्य जो बात जोते रहे, नए बल को हम प्राप्त करते रहे। सनातन परमेश्वर पृथ्वी का सृजनहारा, वो न थकता न श्रमित होता, उसकी बुद्धि अगम है। वो सनातन परमेश्वर पृथ्वी का सृजनहारा, वो न थकता न श्रमित होता, उसकी बुद्धि अगम है। तेरे बल से हम दौड़ेंगे, तेरे बल से हम उड़ेंगे, और तेरे बल से हम चलेंगे और कभी ना थकेंगे। तेरे बल से हम दौड़ेंगे, तेरे बल से हम उड़ेंगे, और तेरे बल से हम चलेंगे और कभी ना थके। आगे बात, तेरी बल से, तेरी बल से हम दौड़ेंगे, come on, come on। तेरी बल से हम उड़ेंगे और तेरी बल से हम चलेंगे और कभी ना थकेंगे, और कभी ना थकेंगे, और कभी ना थकेंगे। और यहोवा की जो बात जोते रहे, नए बल को हम प्राप्त करते रहे। यहोवा की जो बात जोते रहे, और नए बल को हम प्राप्त करते रहे। वो सनातन परमेश्वर पृथ्वी का सृजनहारा, वो न थकता न श्रमित होता, उसकी बुद्धि अगम है। सनातन परमेश्वर पृथ्वी का सृजनहारा, वो न थकता वो श्रमित होता, उसकी बुद्धि अगम है। और तेरे बल से हम दौड़ेंगे, तेरे बल से हम उड़ेंगे, और तेरे बल से हम चलेंगे और कभी ना थकेंगे। तेरे बल से हम दौड़ेंगे, तेरे बल से हम उड़ेंगे, और तेरे बल से हम चलेंगे और कभी ना थकेंगे, और कभी ना थकेंगे, और कभी ना थकेंगे। तेरे बल से हम दौड़ेंगे, तेरे बल से हम उड़ेंगे, तेरे बल से हम चलेंगे और कभी ना थकेंगे। Tani manduna mandure beldini manduni mande, mane manduni andure manduni andure belde. Tani manduni 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 mande, tani manduni. Oh, कलीसिया, कुछ आखिरी क्षण बचा है। आप जितनी ऊंची स्तुति दे सकते हैं, जितनी आदर के साथ स्तुति दे सकते हैं, ये आपका वक्त है, इसकी लाभ उठाइए। बोला 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 सारे बोला, बोला 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 सारे बोला, बोला 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 सारे बोला। बोला ख्रिस्त महाराज की जय, बोला ख्रिस्त महाराज की जय, बोला ख्रिस्त महाराज की जय, ओ बोला ख्रिस्त महाराज की जय। ओ यीशुची प्रीती लय भारी लय भारी लय भारी, ओ यीशुची शक्ती लय भारी लय भारी, ओ यीशुची आनंद लय भारी लय भारी। ओ बोला ख्रिस्त महाराज की जय, ओ बोला ख्रिस्त महाराज की
ओ येशूची प्रीती लय भारी लय भारी लय भारी, ओ येशूची शक्ती लय भारी लय भारी, ओ येशू के आनंद लय भारी लय भारी लय भारी, ओ येशूची लय भारी, अरे वाह येशूची प्रीती लय भारी लय भारी लय भारी, ओ येशूची शक्ती लय भारी लय भारी लय भारी, ओ येशूची आनंद लय भारी लय भारी, ओ बोला ख्रिस्त महाराज की जय, ओ बोला ख्रिस्त महाराज की जय, ओ बोला ख्रिस्त महाराज की जय, बोला ख्रिस्त महाराज की जय, बोला ख्रिस्त महाराज की जय, ओ बोला ख्रिस्त महाराज की जय, ओ बोला 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 सारे बोला 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 सारे, ओ बोला 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 सारे बोला, ओ बोला ख्रिस्त महाराज की जय, 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 ओनियादे मंदे तनी मंदुरे बेल्दिनी अंदा रल दुंदरे मंदुरी बल्दो रल बल मने मनी मोरी बल्दे रल बन मनी मंदने रलते खर बल दुनिया मने मंदे और बल दुनिया अंदा रल मन दुनिया मने मंदे और बेले बनी मंदुनी मंदी अंदुरे बल दुनिया अंदुरा गेले बेले एल दुनिया मंदुने मंदरी एल दुनिया मंदुरा बेले बेले एल बेल दुनी में, ओ बोला ख्रिस्त महाराज की जय, 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 हालेलुया हालेलुया, बोला ख्रिस्त महाराज की जय जय जय। हालेलुया। मैं विश्वास करता हूँ कि आपने पूरे आनंद भरे मन से, पूर्ण खुशी से, पूर्ण शक्ति से अपने आवाज को, शक्ति को, सभी बातों को उपयोग कर कर उस परमेश्वर के नाम को ऊंचा उठाया। हालेलुया। उसके इतना भला और कोई नहीं है। वो ही सबसे भला परमेश्वर है, वो ही सबसे अच्छा परमेश्वर है, वो ही सबसे प्यारा पिता है। हालेलुया। पूर्ण धैर्य से आज उसके उपस्थिति में आप आइए, क्योंकि आज सुबह पवित्र आत्मा कुछ खास हमारे ऊपर उंडेलने वाला है, और जो बात पवित्र आत्मा हमारे ऊपर उंडेलेगा उसके साथ परमेश्वर अपने आनंद को भी हमारे ऊपर उंडेलेगा। हालेलुया। तो आपके हृदय को सुरक्षित रखें ताकि शैतान उस आनंद को हमारे से चुरा कर ना ले जाए। उसके पहले हम परमेश्वर की उपस्थिति में धन्यवाद भरे मन से, आनंद भरे मन से हम उस दान को अर्पण करेंगे। मैं विश्वास करता हूं कि आप सभी ने उस दान को आपके हाथों में लिया है। हम सब इसके लिए आप प्रार्थना करेंगे। पिता परमेश्वर, इस सुंदर समय के लिए धन्यवाद। हम सारे बच्चे आपकी उपस्थिति में इस दान को अर्पण करते हैं। पिता, आज जो हमारे जिंदगी में आप बीज बोने वाले हो, वो बीज हमारे जिंदगी में पूर्णता में प्रकट होने के लिए, उसके साथ जो आनंद हमारे जिंदगी में आप प्रकट करने वाले हो, उसे पूर्ण तरीके से अनुभव करने के लिए परमेश्वर हमारे अंदर ही नहीं, हमारे जिंदगी में ही सीमित नहीं, पर वो हमारे द्वारा अगले पीढ़ी के और पीढ़ी के ऊपर वो आनंद उंडेला जाए, उसके लिए हम इस दान को आपके उपस्थिति में समर्पित करते हैं। आपके सारे बच्चे जो इस दान को अर्पण कर रहे हैं, उनके परिस्थितियों को आप जानते हो, उनके हृदय को आप जानते हो, उनको आप सही समय पर आपके काइरोस में उसका प्रतिफल, उसका जो है कटनी बोने के लिए आप उनको सहायता करोगे, इसके लिए धन्यवाद। सभी बातों को आपके हाथों में समर्पित करते हैं। आपके बच्चों को पिता, पुत्र और पवित्र आत्मा के नाम में आशीषित करके प्रार्थना करते हैं। सारा महिमा और आदर सिर्फ आप ही को, प्रभु यीशु मसीह के नाम में इस प्रार्थना को पूछते हैं, सुने और ग्रहण करें। आमेन। हालेलुया, हालेलुया। आपके आनंद में कमी नहीं आ जाए, आपके खुशी में कमी नहीं आ जाए, क्योंकि सबसे आनंदित भरे समय की ओर हम बढ़ रहे हैं, जहां पर हमारा परमेश्वर हमारे पास आ रहा है,
जहां पर वो अपने वाणी को हमारे ऊपर ऐलान करने वाला है। हालेलुया, हालेलुया। परमेश्वर के वचन में से हमारे साथ बांटने के लिए हमारे कलीसिया के सीनियर पास्टर और मेरे आत्मिक पिता पास्टर संतोष वर्गीस को मैं स्वागत करना चाहता हूँ। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरे हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरे हमराही मेरा प्रभु। ദൈവത്തിൻ്റെ മഹത്വം. परमेश्वर की महिमा हो। കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ എല്ലാവർക്കും ഈ ഞായറാഴ്ച ആരാധനയിലേക്ക് സ്വാഗതം. प्रभु यीशु मसीह के नाम में आप सभी को प्रेम भरा वंदन। GRH കുടുംബത്തിലുള്ള എല്ലാവരെയും ഞാൻ ഒരിക്കൽ കൂടെ സ്വാഗതം ചെയ്യുന്നു. GRH परिवार के सभी लोगों को मैं फिर से स्वागत करना चाहता हूँ। ഓൺലൈനിലൂടെ ഞങ്ങളെ ശ്രവിക്കുന്ന എല്ലാവർക്കും ഞങ്ങളുടെ വന്ദനം അറിയിക്കുന്നു. ऑनलाइन के माध्यम के द्वारा हमारे साथ जुड़ने वाले सभी को परमेश्वर यीशु मसीह के नाम में नमस्कार। ഇങ്ങനെ ഒരു മാധ്യമം ദൈവം നമുക്ക് ആരാധിക്കാൻ തന്നതോർത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. और ऐसा एक माध्यम के द्वारा हमको इकट्ठा होने का मौका जो परमेश्वर ने दिया है उसके लिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। ഇതിന്റെ പുറകിൽ അധ്വാനിക്കുന്ന എൻ്റെ കുഞ്ഞുങ്ങളെ ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. और इस माध्यम के पीछे प्रयत्न करने वाले मेरे सारे बच्चों को मैं परमेश्वर के नाम में उन्हें आशीषित करता हूँ। ഈ പ്രത്യേക പാൻഡമിക് സിറ്റുവേഷനിലും അവരെടുക്കുന്ന എഫേർട്ടിനെ ഓർത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. और इस पैंडेमिक के समय में भी जो वो प्रयत्न कर रहे हैं उसके लिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूं। വർഷിപ്പ് ടീമിനും മീഡിയ ടീമിനും ദൈവം ഏറിയ പ്രതിഫലം തന്ന് കൃപ കൊടുത്ത് അവരെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. वर्शिप टीम और मीडिया टीम जो है परमेश्वर और उसकी कृपा उनके ऊपर उंडेले और उन्हें आशीषित रखे। ദൈവം ഓരോ ആഴ്ചകളിൽ എത്ര വിശേഷമായ ഭോജനമാണ് നമുക്ക് തരുന്നത്. परमेश्वर हर एक हफ्ता हमको बहुत खास मेजबानी दे रहा है। ഓരോ ദിവസത്തെ ആരാധന കഴിയുമ്പോൾ ഞാൻ ദൈവസന്നിധിയിൽ വളരെയധികം ആകാംക്ഷയോടെ ഇരിക്കും. हर हफ्ते के सेवकाई के बाद मैं जो हूँ बहुत प्रतीक्षा के साथ बैठे रहता हूँ। ഞാൻ കർത്താവിനോട് ചോദിച്ചു, കർത്താവ് ഇത്രയും വലിയ ദൂത് തരത്തക്കൊണ്ട് ഞങ്ങൾക്ക് എന്താ ഇത്ര വലിയ യോഗ്യത? और मैंने परमेश्वर से पूछा कि इतनी अच्छी वाणी हमारे लिए देने के लिए हमारे अंदर क्या योग्यता है। കർത്താവ് പറഞ്ഞു, എനിക്ക് നിങ്ങളെക്കുറിച്ച് വലിയ പ്രതീക്ഷയുണ്ട്. और परमेश्वर ने मुझसे कहा कि मुझे तुम्हारे बारे में बहुत ज्यादा उम्मीद है। മറക്കല്ലേ, നമ്മുടെ ദൈവത്തിന് നമ്മളെക്കുറിച്ച് വലിയ പ്രതീക്ഷയുണ്ട്. आप ये भूले नहीं कि परमेश्वर को आपसे बहुत ज्यादा उम्मीद है। ഞാൻ ചോദിച്ച കർത്താവ് എനിക്ക് ആ പ്രതീക്ഷയെക്കുറിച്ച് പറയുമ്പോൾ എനിക്ക് വളരെയധികം ആകാംക്ഷ വരുന്നു. और जब आप मेरे अंदर उम्मीद है ऐसा कहते हो तो मैंने परमेश्वर से कहा कि मुझे उसके बारे में बहुत और अच्छा लगता है। കർത്താവിനോട് പറഞ്ഞിടാ, എൻ്റെ രാജ്യം ഒരു രാജ്യത്തെ എടുത്ത് ഒരു ബാലകന്റെ കയ്യിൽ കൊടുക്കാൻ എനിക്ക് തൻ്റെ ഇടം ഉണ്ടെങ്കിൽ, परमेश्वर ने मुझसे कहा कि मेरे राज्य को लेकर मैं एक बालक को अगर दे सकता हूँ, ഒരു രാജ്യം ഭരിക്കാൻ ഒരു ബാലകന്റെ കയ്യിൽ കൊടുക്കാൻ എനിക്ക് കഴിയുമെങ്കിൽ, एक राज्य के ऊपर जो है राज करने के लिए अगर मैं एक बालक को नियुक्त कर सकता हूँ, ഒരു ബാലകന്റെ കയ്യിലിരിക്കുന്ന അപ്പത്തെ എനിക്ക് അത്ഭുതമാക്കാൻ കഴിയുമെങ്കിൽ, एक बालक के हाथ के रोटी को मैं अगर अद्भुत कार्य के लिए उपयोग कर सकता हूँ, ആത്മാവിൽ ശിശുക്കളായ നിങ്ങളെ കൊണ്ട് എനിക്ക് വലിയത് ചെയ്യാൻ പറ്റും. तो आत्मिक स्तर पर आप जो बच्चे हो या बालक हो आपके द्वारा भी मैं बहुत सारे काम कर सकता കാരണം हूँ। നിങ്ങളുടെ പാല് കുടിക്കുന്ന കാലം കഴിഞ്ഞു. क्योंकि आपका दूध पीने का समय खत्म हो चुका है। കാരണം നിങ്ങൾ നീതിയിൽ വളർന്നവരാകണം. क्योंकि आप धार्मिकता में बढ़ते हुए लोग होना चाहिए। അതുകൊണ്ട് നമുക്ക് ആവശ്യം കട്ടിയുള്ള ആഹാരമാണ്. इसके लिए हमको जो है बहुत ही मजबूत खाने की जरूरत है। കർത്താവ് അതാണ് ഈ ദിവസങ്ങളിൽ നമുക്ക് और തന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. इन दिनों में परमेश्वर वो ही हमारे लिए दे रहा है। അപ്പൊ എല്ലാവരെക്കാളും അധികം ദൈവത്തിന് പ്രതീക്ഷ നമ്മളെ കുറിച്ചുണ്ട്. तो ये समझिए कि परमेश्वर को बाकी लोगों से ज्यादा हमारे अंदर से ज्यादा उम्मीद है। മൈറ്റി ജീസസ്, അത് നമ്മളെ എത്ര സന്തോഷം വരുത്തുന്ന ഒരു കാര്യമാണ്. वो बात हमारे जिंदगी में कितना आनंद से हमको भर देता है। ദൈവം വളരെ ആഴത്തിലാണ് നമ്മളോട് റിസ്റ്റോറേഷൻ എന്ന് പറയുന്ന ആ ആപ്തവാക്യത്തിൽ, ആ തീമിൽ നിന്നുകൊണ്ട് ദൈവം നമ്മളോട് സംസാരിക്കുന്നു. और परमेश्वर जो है ये पुनर्स्थापन इस विषय में रुककर हमारे साथ कितने गहराई में बातें कर रहा है। ദൈവം നമ്മളെ റീസ്റ്റോർ ചെയ്യുന്ന വർഷമായത്. ये वो साल है जहां पर परमेश्वर हमको पुनर्स्थापित कर रहा है। ഒരു ഏരിയയിലല്ല, एक स्तर में नहीं, എല്ലാ മേഖലകളിലും റീസ്റ്റോറേഷൻ നടക്കും. हर एक स्तरों में पुनर्स्थापन प्रकट होगा। കർത്താവ് ടെസ്റ്റിമണികളിൽ ഇങ്ങനെ നമുക്ക് ചർച്ചിന് തന്നുകൊണ്ടിരിക്കുക. परमेश्वर कलीसिया के अंदर गवाहियों को खड़ा करते जा रहा കഴിഞ്ഞ है। ആഴ്ച പലരുടെ സൗഖ്യത്തിന്റെ സാക്ഷ്യം കേൾക്കാനിടയായി. पिछले हफ्ते बहुत लोगों के चंगाई का गवाही सुनने के लिए मिला।
ദൈവം അനുവദിക്കുന്നെങ്കിൽ നമ്മുടെ ചർച്ച ഒരുമിച്ച് ഓപ്പണായി കഴിയുമ്പോൾ ആ ടെസ്റ്റിമണികളെല്ലാം നമുക്ക് കേൾക്കാം. और जब भी परमेश्वर हमको इकट्ठा मिलकर आने का मौका जब हॉल में देगा, तभी ये गवाहियों को हम फिर से सुनेंगे. കൊറോണയെ ദൈവം തൊട്ടു, कोरोना को परमेश्वर ने छुआ, വെല്ലുവിളികളെ ദൈവം തൊട്ടു. चेतावनियों को परमेश्वर ने छुआ. അങ്ങനെയെങ്കിൽ वैसा है तो ദേശത്തിന്റെ സൗഖ്യം നമ്മുടെ കയ്യിലിരിപ്പുണ്ട്. इस देश का चंगाई भी हमारे हाथों में है. നമ്മുടെ നാവിൽ ഇരിപ്പുണ്ട് ദേശത്തിന്റെ സൗഖ്യം. इस देश का चंगाई हमारे जुबान पे है. നീ പാർക്കുന്ന ദേശത്തിന്റെ സൗഖ്യം നീ കൽപ്പിക്കണം. आप जिस देश में रहते हो वहां पर चंगाई की ऐलान आपको करना है. കാരണം ആ ദേശത്തെ സൃഷ്ടിച്ചവൻ നിന്റെ ഉള്ളിൽ ഇരിപ്പുണ്ട്. क्योंकि उस देश को जिसने निर्माण किया है वो तेरे अंदर बैठा है. നിന്നെ അവിടെ പാർപ്പിച്ചവൻ നിന്റെ അകത്തിരിപ്പുണ്ട്. आपको जिसने वहां पर वास करवाया है वो वहां आपके अंदर है. നിന്റെ ദേശത്ത് ദൈവം തെരഞ്ഞെടുത്ത വ്യക്തി നീയാണ്. आपके देश में परमेश्वर ने आपको चुना है. അതുകൊണ്ട് നീ ആത്മാവിൽ കൽപ്പിക്കണം. इसके लिए आप आत्मा में ऐलान करें. നിന്റെ ശബ്ദം ആ അന്തരീക്ഷത്തിൽ ചലിക്കട്ടെ. आपका आवाज उस वातावरण में गूंजता जाए. നിന്റെ ശബ്ദം ആ അന്തരീക്ഷത്തിൽ പൈശാചിക കോട്ടയെ വിറപ്പിക്കുന്ന ശബ്ദമാകട്ടെ. आपका आवाज उस वातावरण में शैतान के मंडल को डराने वाला आवाज बन ഓ जाए. നിന്റെ ശബ്ദത്തിന് മുമ്പിൽ സാത്താൻ കീഴടങ്ങട്ടെ. आपके आवाज के सामने शैतान हार मान जाए. കൂടാരബ ഹതുര ജഗദല പ്രൗഢബ അർത്ഥര ദഗൽ പ്രൗഢബലം. ദേശത്ത് ദൈവം ഒരുവരെ എഴുന്നേൽപ്പിച്ചിട്ടുണ്ടെന്ന് അവൻ അറിയട്ടെ. हाँ, शैतान ये समझे कि देश में परमेश्वर ने एक व्यक्ति को उसके लिए खड़ा किया നിന്റെ है. കുടുംബത്തിന് വേണ്ടി ദൈവം ഒരാളെ എഴുന്നേൽപ്പിച്ചിട്ടുണ്ടെന്ന് അവൻ അറിയട്ടെ. परिवार में परमेश्वर के लिए एक व्यक्ति को परमेश्वर ने खड़ा किया है, ये शैतान समझ पाए. ദേശം ഭരിക്കുന്ന ഭരണാധികാരികൾക്ക് നിയന്ത്രിക്കാൻ കഴിയാത്ത കൊറോണയെ അഭിഷേകമുള്ളവന് നിയന്ത്രിക്കാൻ കഴിയുമെന്ന് തെളിയിച്ചു കൊടുക്കുക. हालेलुया. इस देश में जो अधिकारी है वो जब कोरोना पर जो है कंट्रोल नहीं ला पा रहे हैं, अभिषक्त दास लोग वो कंट्रोल कर सकते हैं. ये आपके देश में साबित हो जाए. യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ കൊറോണ കീഴാകട്ടെ ദൈവസഭയുടെ. यीशु मसीह के नाम में कोरोना कलीसिया के पैरों के नीचे आ जाए. എല്ലാ ബാധകളും എല്ലാ വൈറസുകളും ദൈവസഭയുടെ ശബ്ദത്തിന് മുമ്പിൽ കീഴടങ്ങട്ടെ. सारा वायरस सारा बाधा यीशु मसीह के कलीसिया के शब्द के सामने आवाज के सामने हार मान जाए. ഞങ്ങളുടെ പിതാക്കന്മാരായ ഇസ്രായേൽ ജനത്തിന്റെ ഭവനങ്ങളിൽ ഒന്നും കേറാത്ത ബാധ हमारे ഈ പകല് ഞാൻ കൽപ്പിക്കുന്നു, ഒറ്റ കുടുംബങ്ങളെ തൊട്ടേക്കരുത്. हमारे पिता जो इस्राएली लोग हैं उनके घर में जब बाधा नहीं आ पाई, उसी तरह हम भी ऐलान करते हैं कि कोई भी घरों में ये बाधा छू ना पाए. ഞങ്ങൾ പാർക്കുന്ന ദേശം हम जिस देश में रहते അത് हैं ഞങ്ങൾക്ക് ദൈവം തന്ന ദേശമാണ്. ये वो देश है जो परमेश्वर ने हमको അവിടെ दिया എന്ത് है. നടക്കണമെന്ന് वहां पर क्या होना है ദൈവം ഞങ്ങളുടെ നാവിൽ അധികാരം തന്നിട്ടുണ്ട്. ഞങ്ങൾ പറയും, അത് സംഭവിക്കും. और उसका निर्णय लेने का अधिकार परमेश्वर ने हमारे जुबान पे दिया है और हम कहेंगे और वो वहां पर प्रकट ഞങ്ങൾ होगा. പാർക്കുന്ന ദേശത്ത് നിന്ന് വഴി മാറട സകല വൈറസുകൾ. हम जिस देश में निवास करते हैं उसमें से सारा वायरस रास्ते से हट जाए. സകലരുടെയും ബുദ്ധിമുട്ടുണ്ടാക്കുന്ന ശക്തിയെ വഴിമാറ്. सभी लोगों के जिंदगी में तकलीफ उत्पन्न करने वाली शक्ति रास्ते से हट जा. കർത്താവ് ചെയ്യുന്ന അത്ഭുത വിടുതലുകൾക്കായി സ്തോത്രം. परमेश्वर जो छुटकारे कर रहा है उसके लिए हम धन्यवाद देते हैं. ദൈവസഭയുടെ അധികാരത്തിൽ സകല സാത്താന്യ മണ്ഡലം കീഴടങ്ങുന്നതിനാൽ സ്തോത്രം. परमेश्वर के कलीसिया के अधिकार के अंदर सारा शैतान का स्तर जो है हार मान रहा है, इसके लिए हम परमेश्वर को ഇപ്പോൾ धन्यवाद തന്നെ देते हैं. വിവിധ ഇടങ്ങളിൽ ഇരുന്ന് ഞങ്ങൾ കൽപ്പിക്കുമ്പോൾ അന്തരീക്ഷത്തിന്റെ നിയന്ത്രണം പരിശുദ്ധാത്മാവ് ഏറ്റെടുക്കട്ടെ. अभी ही अलग अलग जगहों पर रुककर जब हम ऐलान कर रहे हैं उधर के वातावरण को पवित्र आत्मा नियंत्रण करे. ഞങ്ങളുടെ ശ്വാസം അന്തരീക്ഷത്തിൽ ചലിക്കട്ടെ. हमारा श्वास जो है वो इस वातावरण में जो है कार्य करे. ഞങ്ങളുടെ ഫ്രാഗ്രൻസ് സുഗന്ധം ഈ അന്തരീക്ഷത്തിൽ വ്യാപരിക്കട്ടെ. हमारे अंदर से जो सुगंध है वो इस वातावरण में प्रकट हो ഞങ്ങളുടെ जाए. അഭിഷേകം ഈ അന്തരീക്ഷത്തിൽ ചലിക്കട്ടെ. हमारा अभिषेक इस वातावरण में प्रकट हो ഞങ്ങളുടെ जाए. അധികാരം ഈ അന്തരീക്ഷത്തെ കീഴടക്കട്ടെ. हमारा अधिकार इस वातावरण के ऊपर जीत पाले. ഞങ്ങളുടെ മേൽ ദൈവം തന്ന തെരഞ്ഞെടുപ്പിനാൽ അയോഗ്യതയെ യോഗ്യതയാക്കിയ ദൈവത്തിന്റെ വിളിയാൽ ഞങ്ങൾ ഇപ്പോൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ സകലതിന്റെ നിയന്ത്രണം ഏറ്റെടുക്കുന്നു. हमारे ऊपर जो चुनावट है और हमारे ऊपर हमको जो योग्य अयोग्य थे हमको जो योग्य बनाया, उस बुलावट के अनुसार हम कहते हैं कि सारी बातें हमारे पैरों के नीचे आ जाए. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ यीशु मसीह के नाम में ജയം ഞങ്ങൾ പ്രഖ്യാപിക്കുന്നു.
जय का हम ऐलान करते हैं। ജയം വെളിപ്പെട്ടതിനാൽ സ്തോത്രം. जय प्रकट हुआ, इसके लिए धन्यवाद। ദൈവജനം സന്തോഷമായിരിക്കുന്നു ഞാൻ വിചാരിക്കുന്നു. परमेश्वर के बच्चे खुश है, ये हम विश्वास ഈ करते हैं। അധികാരത്തോടെ വേണം ഇന്നത്തെ ആരാധന ശ്രദ്ധിക്കാൻ. इस अधिकार के साथ आप इस सेवकाई पर ध्यान देना। നീ നിന്റെ അധികാരത്തെ യൂസ് ചെയ്തുകൊണ്ടേയിരിക്കണം. आप आपके अधिकार को उपयोग करते रहना। അടുത്ത ആഴ്ച നമുക്ക് റിസൾട്ട് വേണം. अगले हफ्ता हमको इसका रिजल्ट देखना है। ദൈവം നമുക്ക് വേണ്ടി വലിയത് ചെയ്തെന്ന് परमेश्वर ने हमारे लिए महान कार्य നമുക്ക് किया, സാക്ഷ്യം പറയാൻ കഴിയണം. ये बात का हमको गवाही देना है। ഓൾറെഡി അവൻ വലിയ കാര്യങ്ങൾ ചെയ്തുകൊണ്ടേയിരിക്കുക. पहले से ही वो हमारे लिए महान कार्य कर रहा है, അതിന്റെ കൂടെ ചിലതുകൂടെ ആഡ് और ചെയ്യപ്പെടട്ടെ. उसके साथ और भी बातों को परमेश्वर जोड़ता जाए। നമ്മള് ഈ ദിവസങ്ങളിൽ ആദം ഹവ്വയെ വിഷയങ്ങളെ വെച്ച് നമ്മൾ സംസാരിക്കുകയായിരുന്നു. और इन दिनों में हम आदम और हव्वा के साथ जो भी बातें जुड़े हैं उनके बारे में हम सीख रहे थे। നമ്മൾ എവിടുന്നാ തുടങ്ങിയത്? हमने कहाँ से शुरुआत की? ജനുവരി മുതൽ റിസ്റ്റോറേഷൻ എന്ന വിഷയത്തെ ബേസ് ചെയ്താ തുടങ്ങിയത്. जनवरी से हम ये पुनर्स्थापन इस विषय के बारे में सीख रहे थे। ദൈവം ആദിയിൽ ആകാശവും ഭൂമി സൃഷ്ടിച്ചു. पहले परमेश्वर ने स्वर्ग और धरती को बनाया, അവിടെ ഒരു കെരൂബിനെ ആക്കി വെച്ചിരുന്നു. वहां पर एक केरूब को नियुक्त किया, ആ കെരൂബ് ഏറ്റവും പ്രശസ്തനായ ഒരു കെരൂബായിരുന്നു. और वो केरूब जो था बहुत प्रशंसित केरूब था, അവന്റെ ഉള്ളിൽ നികളം കയറി. और उसके अंदर जो है अहंकार ने प्रवेश किया, അവനെ ദൈവം വെട്ടിക്കളഞ്ഞു. और उसको परमेश्वर ने वहां से निकाल दिया। ജസ്റ്റ് ഒന്ന് ഓർമ്മയ്ക്ക് വേണ്ടി ആ വാക്യം തരാം. सिर्फ याद करने के लिए मैं आपको जो है परमेश्वर का वचन में से याद दिलाऊं। എഹെസ്കേലിന്റെ പുസ്തകം एजेकिएल का पुस्तक 28 അധ്യായം. उसका 28वां अध्याय। എല്ലാവരും അവിടോട്ട് വന്നാട്ടെ. आप सभी आपके बाइबल्स को वहां पर ले जाए। एजेकिएल का पुस्तक 28वां अध्याय, അതിന്റെ 13, 14, 15, 16 വാക്യങ്ങൾ. और एजेकिएल का 15 വരെയുള്ള വാക്യം, 13 മുതൽ 15 വരെയുള്ള വാക്യം. 28वां अध्याय उसका 13 से 15वां तक का वाक्य। तो परमेश्वर की एदन नाम बारी में था, तेरे पास आभूषण, माणिक, पदारक, हीरा, फिरोजा, सुलेमानी मणि, यशब, नीलमणि, मरकद और लाल सब भांति के मणि और सोने के पहरावे थे। तेरे डफ और बासुलिया तुझी में बनाई गई थी। जिस दिन तू सिरजा गया था उस दिन में भी तैयार की गई थी। तू छाने वाला अभिषिक्त केरूब था। मैंने तुझे ऐसा ठहराया कि तू परमेश्वर के पवित्र पर्वत पर रहता था। तू आग सरीखे चमकने वाले मणियों के बीच चलता फिरता था। जिस दिन से तू सिरजा गया और जिस दिन तक तुझ में कुटिलता न पाई गई, उस समय तक तू अपनी सारी चाल चलन में निर्दोष रहा। ഞാനതൊന്ന് വായിച്ചു തരാം മലയാളത്തിൽ. നീ ദൈവത്തിന്റെ തോട്ടമായി ഏദനിലായിരുന്നു. താമ്രമണി, പീതരത്നം, വജ്രം, പുഷ്പരാഗം, ഗോമേതകം, സൂര്യകാന്തം, നീലക്കല്ല്, മാണിക്യം, മരതകം മുതലായ സകല രത്നങ്ങളും നിന്നെ മൂടിയിരുന്നു. നിന്നെ തീർത്ത നാളിൽ നിന്നിലുള്ള തടങ്ങളുടെയും കുടുക്കുകളുടെയും പണി പൊന്നുകൊണ്ടുള്ളതായിരുന്നു. നീ ചിറകു വിടർത്തി മറയ്ക്കുന്ന കെരൂബാകുന്നു. ഞാൻ നിന്നെ വിശുദ്ധ ദേവപർവ്വതത്തിൽ ഇരുത്തിയിരുന്നു. നീ അഗ്നിമയ രത്നങ്ങളുടെ മധ്യേ സഞ്ചരിച്ചു പോന്നു. നിന്നെ സൃഷ്ടിച്ച നാൾ മുതൽ നിന്നിൽ നീതികേട് കണ്ടതുവരെ നീ നടപ്പിൽ നിഷ്കളങ്കനായിരുന്നു. അപ്പൊ ആദ്യത്തെ ദൈവം ആകാശവും ഭൂമിയും സൃഷ്ടിച്ചു എന്ന് പറയുന്നിടത്ത് ദൈവമാക്കി വെച്ച കെരൂബ് നീതിയുള്ള കെരൂബായിരുന്നു. तो जब परमेश्वर ने पहले जो है स्वर्ग और धरती बनाया और उधर जो केरूब को नियुक्त किया था वो धार्मिक निर्दोष केरूब था। അവനിൽ കളങ്കമേ ഇല്ലായിരുന്നു. वो बहुत निर्दोष था, നിഷ്കളങ്കനായിരുന്നു. वो निर्दोष था। അപ്പൊ ഈ ഭൂമി ദൈവം ആർക്കാ കൊടുത്തത്? तो ये धरती परमेश्वर ने किसको सौंपा थी? ആദ്യം കൊടുത്തത് നീതിയുള്ളവനാ. परमेश्वर ने वो धार्मिक केरूब के हाथों में सौंपा था, ആദ്യം ഇത് കൊടുത്തത് നിഷ്കളങ്കനാ. और पहले जो है एक निर्दोष केरूब के हाथों में दिया था। ഓ മൈറ്റി ജീസസ്. അങ്ങനെയെങ്കിൽ ഈ ഭൂമിയെ ഭരിക്കാൻ നിനക്ക് നീതി വേണം. तो इसका मतलब इस धरती पर अगर राज करना है तो आपको धार्मिकता होनी ഈ चाहिए। ഭൂമിയിൽ നിനക്ക് സകലതും അവകാശമാക്കി നിൽക്കാൻ നിനക്ക് നിഷ്കളങ്കനായിരിക്കണം. अगर सभी बातों पर आपको अधिकार चाहिए तो आप निर्दोष होना चाहिए। അപ്പം നീതികേട് കണ്ടപ്പോൾ ഈ ഭൂമി അവന് നഷ്ടമായി. तो जब परमेश्वर ने उसके अंदर कुटिलता देखी तो
उसको ये धरती उसके हाथों से निकल गई ദൈവം അവിടുന്ന് അവനെ വെട്ടിക്കളഞ്ഞു. और परमेश्वर ने उसको उस धरती से निकाल दिया അവിടെയാണ് ദൈവത്തിന്റെ റീസ്റ്റോറേഷൻ വരാൻ പോകുന്നത്. और वहां पर परमेश्वर का पुनर्स्थापन प्रकट होने वाला है। അവിടെ കെരൂബിനെ റീസ്റ്റോർ ചെയ്തില്ല, वहां पर केरूब को पुनर्स्थापित नहीं किया, അവനെ വെട്ടിക്കളഞ്ഞു. उसको वहां से निकाल പക്ഷെ दिया, ഭൂമിയെ ദൈവം റീസ്റ്റോർ ചെയ്തു. पर धरती को परमेश्वर ने पुनर्स्थापित किया। ദൈവം റീസ്റ്റോർ ചെയ്യാൻ വരുമ്പോൾ जब परमेश्वर पुनर्स्थापित करने നമ്മൾ आता ഒന്നാം है, അധ്യായത്തിൽ കാണുന്നു. पहले अध्याय में हम देखते हैं, നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ച് ഒന്നാം അധ്യായത്തിൽ വരുമ്പോൾ पहले अध्याय में आप देखिए ഈ ഭൂമിയിൽ എന്തോ ഉണ്ടായിരുന്നു. उत्पत्ति का पुस्तक उसका पहले अध्याय में आप देखिए या इस धरती पर क्या था। ഒന്നും രണ്ടും വാക്യം, രണ്ടാം വാക്യം, ഒന്നിന്റെ രണ്ടാം വാക്യം. और उत्पत्ति का पुस्तक उसका पहला अध्याय उसका पहला और दूसरा वाक्य, आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी की सृष्टि की और पृथ्वी बेडोल और सुनसान पड़ी थी और गहरे जल के ऊपर अंधियारा था तथा परमेश्वर का आत्मा जल के ऊपर मंडलाता था। അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം ഈ ഭൂമി മുഴുവൻ വെള്ളമായിരുന്നു. उसका मतलब ये धरती पूरा पानी से भरा था। അപ്പൊ ദൈവം റീസ്റ്റോർ ചെയ്യാൻ വന്ന ഭൂമി വെള്ളമുള്ളതായിരുന്നു. तो परमेश्वर जो है पुनर्स्थापित जिस धरती का करने आया था वो धरती पानी से भरा हुआ, അത് റീസ്റ്റോർ ചെയ്തപ്പോഴാ കര പുറത്തു വന്നത്. और जब उसका जो है पुनर्स्थापित किया गया तभी वहां पर उसका किनारा दिख അപ്പൊ रहा है। അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब ഒന്നാമത്തെ ദൂത്, पहला वाणी ഇന്ന് आपके लिए, നിങ്ങളോട് കൽപ്പിക്കുന്ന ഒന്നാമത്തെ ദൂത്, आज आपके लिए आने वाली पहले नबूवत की वाणी। ദൈവം നിന്നെ റീസ്റ്റോർ ചെയ്യാൻ തുടങ്ങുമ്പോ जब परमेश्वर आपको पुनर्स्थापित करना शुरुआत करता है, മറഞ്ഞിരുന്നതിനെ ദൈവം പുറത്തു കൊണ്ടുവരും. जो छुपा हुआ था परमेश्वर उसको बाहर प्रकट करके വെള്ളത്തിന്റെ दिखाएगा। അടിയിൽ മറഞ്ഞിരുന്ന ഭൂമിയെ ദൈവം പുറത്തു കൊണ്ടുവന്നു. पानी के अंदर छिपा हुआ धरती को परमेश्वर ने बाहर प्रकट कर लाया, അതിനെ മറച്ചു വെച്ച വെള്ളത്തിന് ദൈവം അതിര് വരച്ചു. और जिस राबा। पानी ने उस धरती को छिपा कर रखा था उस पानी पर परमेश्वर ने सीमा लगाई। അങ്ങനെയെങ്കിൽ ഈ റീസ്റ്റോറേഷൻ നിന്നോട് ദൂത് പറയുന്നു. तो इस पुनर्स्थापना में मैं आपसे ये वाणी कहता हूँ, ദൈവം ചിലതിന് അതിരിടാൻ പോവാ. परमेश्वर कुछ बातों के लिए सीमा लगाने वाला है। GRH ദൈവം പറഞ്ഞു, ദൈവം നിനക്ക് വേണ്ടി ചിലതിന് അതിരിടാൻ പോവാ. GRH परमेश्वर आपसे कह रहा है कि आपके लिए परमेश्वर कुछ बातों के ऊपर सीमा रख रहा നിന്റെ है। മേൽ മറഞ്ഞിരുന്ന് നിന്നെ മറച്ചു വെച്ച് നിന്നെ കണ്ണിൽ വെളിപ്പെടാതെ വണ്ണം മറച്ചു വെച്ചിരുന്നതിന്റെ മേൽ ദൈവം അതിരിടാൻ പോവാ. आपको जिसने छिपा कर रखा था उन बातों के ऊपर परमेश्वर सीमा लगा रहा है। ശബരതല്ല, ഞാൻ ആത്മാവിൽ അത് അനുഭവിക്കുക. मैं आत्मा में उस बात को अनुभव कर എത്ര रहा പേര് हूं। വീട്ടിൽ നിന്ന് അനുഭവിക്കുന്നത് എനിക്കറിയത്തില്ല. कितने लोग इस बात को घरों में बैठकर अनुभव कर रहे നിന്റെ हैं വാ मुझे पता തുറന്ന് നീ नहीं। കൽപ്പിക്കുക. आपके मुंह को खोलकर आप ऐलान करें, ഓ മറഞ്ഞിരുന്നത് പുറത്തു വരട്ടെ. छिपा हुआ बाहर आ जाए, മറഞ്ഞിരുന്നത് പുറത്തു വരട്ടെ. छिपा हुआ बाहर आ जाए, ഓ അതിനെ അതിരിടട്ടെ ദൈവം. और परमेश्वर उसको सीमा लगाए। ദൈവം നിന്നൊക്കെ തടസ്സം നിന്നതിനെ അതിരിടുക. जिस बात ने आपके अंदर रुकावट लाई परमेश्वर उस बात पर सीमा നിന്റെ लगाया। സന്തോഷത്തിന് തടസ്സം तेरे നിന്നതിന്, आनंद को जिसने നിന്റെ रुकावट लाई, സമാധാനത്തിന് തടസ്സം आपके നിന്നതിന്, समाधान पर जिसने रुकावट നിന്റെ लाया, ജോലിക്ക് തടസ്സം आपके നിന്നതിന്, काम में जिसने रुकावट നിന്റെ लाया, അവകാശത്തിന് തടസ്സം आपके നിന്നതിന്, अधिकार पर जिसने रुकावट लाया, നിന്റെ അധ്വാന ഫലത്തിന് തടസ്സം നിന്നതിന്, तेरे प्रयत्न के फल के ऊपर जिसने എല്ലാ रुकावट लाया, മേഖലയിലും നിനക്ക് തടസ്സം നിന്നതിന് आपके सारे स्तरों पर जिसने रुकावट ഈ लाया, പകലിൽ ദൈവം അതിരിടുകയാ. आज सुबह परमेश्वर उन पर सीमाएं लगाए। ഇതാണ് നിന്റെ റിസ്റ്റോറേഷൻ. ये है आपका पुनर्स्थापन। നിനക്ക് വേണ്ടി ചിലതിന് ദൈവം അതിരിടുകയാ. आपके लिए परमेश्वर कुछ बातों के ऊपर सीमा ला रहा है। നിന്നെ ഒതുക്കി വെച്ചതിന് ദൈവം അതിരിടുകയാ. आपको जिसने छुपा कर रखा परमेश्वर उस पर सीमा लगा रहा है। നിന്നിൽ പലതും മുളയ്ക്കാനുണ്ട്. आपके अंदर से कुछ बातें जो है बढ़कर आनी है। നിന്നിൽ നിന്ന് ഒരു മനോഹാരിത പുറത്തു വരാനുണ്ട്. आपके अंदर से एक बहुत ही मनोहर चीज നിന്നിൽ बाहर आनी നിന്നൊരു है। തോട്ടം പുറത്തു आपके വരാനുണ്ട്. अंदर से एक वाटिका बाहर आनी है। നിന്നിൽ നിന്നൊരു അധികാരി പുറത്തു വരാനുണ്ട്. आपके अंदर से एक अधिकारी को बाहर आना है। നിന്നിൽ നിന്ന് വിലയേറിയ രത്നങ്ങൾ പുറത്തു വരാനുണ്ട്. आपके अंदर से मूल्यवान रत्न बाहर आने वाले हैं। സ്വർഗത്തിന്റെ മഹത്വം നിന്നിൽ നിന്ന് പുറപ്പെടാനുണ്ട്. स्वर्ग का महिमा आपके अंदर से प्रकट होना है। അതുകൊണ്ട് ദൈവം മറഞ്ഞിരുന്നതിനെ പുറത്തോട്ട് വരാൻ इसके പോവാ. लिए परमेश्वर छिपे हुए बातों को बाहर ला रहा है। എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ട് ഈ ദൂത്? कितने लोग इस वाणी को समझ रहे हैं? ഭൂമിയെ धरती, വെള്ളം നിന്നെ മറച്ചു വെച്ചേക്കായിരുന്നു. पानी ने तुझे छुपा कर रखा ഞാൻ था, നിന്നെ പുറത്തെടുക്കുക. मैं तुझे बाहर ला रहा हूँ। ഓ ഞാൻ അതിരിടാൻ പോവാ വെള്ളത്തിൽ. मैं पानी को उसके लिए सीमा रखने वाला हूँ। നിന്നിൽ നിന്ന് എനിക്ക് ഉദ്യാനങ്ങൾ പൂന്തോട്ടങ്ങൾ പുറത്തു കൊണ്ടുവരണം. मुझको तेरे अंदर से बगीचों को बाहर लाना है। നിന്നിൽ നിന്ന് എനിക്ക് ഫലമുള്ള വൃക്ഷങ്ങൾ പുറത്തു കൊണ്ടുവരണം. मुझको तेरे अंदर से जो है फल लाने वाले वृक्षों को खड़ा करना നിന്നിൽ है। നിന്ന് എനിക്ക് ജീവവൃക്ഷത്തെ പുറത്തു കൊണ്ടുവരണം. मुझको तेरे अंदर से जीवन के वृक्ष को बाहर लाना നിന്നിൽ है। നിന്നൊരു ഏദൻ എനിക്ക് പുറത്തു मुझको കൊണ്ടുവരണം. तेरे अंदर से एक एदन वाटिका को
लाना है, നിന്നിൽ നിന്ന് എനിക്കൊരു സഭയെ പുറത്തു കൊണ്ടുവരണം, मुझको तेरे अंदर से एक कलीसिया को बाहर लाना നിന്നിൽ है, നിന്ന് എന്റെ സ്വഭാവം ഉള്ളതിനെ പുറത്തു കൊണ്ടുവരണം, मुझको तेरे अंदर से मेरे स्वभाव को प्रकट करने वालों को നിന്നിൽ बाहर നിന്ന് लाना എന്റെ है, സ്വരൂപത്തെ എനിക്ക് പുറത്തു तेरे കൊണ്ടുവരണം, अंदर से मेरे स्वरूप को मुझे बाहर लाना है, നിന്നിലേക്ക് എന്റെ അധികാരത്തെ എനിക്ക് കൈമാറണം. तेरे अंदर मेरे अधिकार को मुझे सौंपना है. ഇതാണ് റെസ്റ്റോറേഷൻ, ये है पुनर्स्थापन, ഇതാണ് സംഭവിക്കാൻ പോകുന്നത്. ये ही वहां पर എത്ര प्रकट പേര് होने वाला ഏൽപ്പിച്ചു है. കൊടുക്കും? कितने लोग इसके लिए समर्पित നീ करेंगे? നിന്റെ ഉദ്യാനത്തെ പ്രഖ്യാപിക്ക, तू तेरे बगीचे के लिए ऐलान कर, നീ നിന്റെ ഫലത്തെ പ്രഖ്യാപിക്ക, तू तेरे अंदर से फल आने के लिए ऐलान നീ कर, നിന്റെ അധികാരത്തെ പ്രഖ്യാപിക്ക, तू तेरे अधिकार से ऐलान നീ कर, നിന്റെ സ്വരൂപത്തെ പ്രഖ്യാപിക്ക, तू तेरे अंदर से वो स्वरूप बाहर आने നീ के लिए ऐलान നിന്നിൽ നിന്ന് कर, പുറപ്പെടുന്ന സ്വഭാവത്തെ പ്രഖ്യാപിക്ക. तेरे अंदर से वो स्वभाव प्रकट होने के അതിന് लिए ऐलान തടസ്സം कर. എന്താണോ അതിന് ദൈവം അതിരിടാൻ പോവാ. जो बात उसको रुकावट ला रही है उसके लिए परमेश्वर सीमा लगा रहा है. ഞാൻ ഇങ്ങനെ പറയാൻ പോയാൽ അവിടെ നിന്ന് ഒത്തിരി ദൂതുകൾ പറയേണ്ടി വരും. अगर ऐसा ही मैं कहते रहूं तो उसमें से बहुत सारी वाणी को मैं बांटता जाऊंगा. ഓ മതി, നിന്നിലേക്കൊരു വെളിച്ചം വരാൻ പോകുക. तेरे अंदर एक ज्योति प्रवेश करने അതാണ് वाली ഞാൻ है. കഴിഞ്ഞ ദിവസം പ്രഖ്യാപിച്ചത്. पिछले दिनों में वो ही मैंने ऐलान ഇവിടെ किया. റീസ്റ്റോർ ചെയ്യുന്നിടത്തൊരു വെളിച്ചം വരും. जहां पर पुनर्स्थापना हुई वहां पर एक ज्योति ने प्रवेश किया. അതിന്റെ അർത്ഥം അന്ധകാരമല്ല റീസ്റ്റോറേഷനിൽ വെളിപ്പെടേണ്ടത്. तो पुनर्स्थापन में एक अंधकार नहीं प्रकट होगा, ഓ റീസ്റ്റോറേഷനിൽ അന്ധകാരം പുറത്ത്, पुनर्स्थापन में अंधकार बाहर जाएगा, റീസ്റ്റോറേഷനിൽ അന്ധകാരം കാൽ കീഴിൽ, पुनर्स्थापन में अंधकार पैरों के नीचे आएगा, റീസ്റ്റോറേഷനിൽ അന്ധകാരത്തെ ഓ ഭരിക്കുന്ന വെളിച്ചം और पुनर्स्थापन में अंधियारे के ऊपर प्रभुता करने वाली ज्योति. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരിക്കലും അന്ധകാരത്തിന് ഇനിയും നിയന്ത്രിക്കാൻ കഴിയാത്ത നിലയിൽ അതിനെ കൺട്രോൾ ചെയ്യുന്ന ഒരു വെളിച്ചം വെളിപ്പെടുകയാണ്. उसका मतलब अंधकार कभी कार्य नहीं कर पाएगा, उस तरीके से एक ज्योति उस पर प्रभुता करने वाली है. ഈ ഭൂമിയിലോട്ടാ ദൈവം ആദ്യത്തെ ആദമിനെയും ഹവ്വയെയും ദൈവം അയക്കുന്നത്. और इस धरती पर परमेश्वर आदम और हव्वा को प्रकट कर रहा है. ആ ആദാമിന് ദൈവം കൊടുത്ത ബന്ധം എന്തോ വലിയ ബന്ധമായിരുന്നു. और उस आदम को जो परमेश्वर ने रिश्ता दिया था वो कितना मूल्यवान था. എന്നും അവനെ വന്ന് സന്ദർശിക്കുന്ന ദൈവം, हर दिन उसको आकर परमेश्वर जो है मिलता है. സ്വർഗത്തിൽ കെരൂബ് കണ്ടോണ്ടിരുന്നവൻ जिसको केरूब स्वर्ग में देखता था, ഇത് ആദമിന്റെ മുമ്പിൽ അതേ ബലത്തോടെ നിൽക്കുന്നു. और वो ही परमेश्वर पूर्ण सामर्थ्य से आदम के सामने आता है. ഓ മൈറ്റി ജീസസ്. കെരൂബിന് ഈ ഭൂമിയിൽ അവനെ കിട്ടിയില്ല, केरूब को इस दुनिया में उसे प्राप्त नहीं कर പക്ഷെ पाया, ആദമിന് കിട്ടി. पर आदम उस परमेश्वर को प्राप्त कर पाया. റീസ്റ്റോർ ചെയ്ത ഭൂമിയിൽ जिस धरती का पुनर्स्थापन हुआ था അവിടെ എന്റെ ദൈവം ഇറങ്ങി വന്നു. वहां पर मेरा परमेश्वर उतर कर आया. അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब ഏറ്റവും വലിയ ദൂതിത सबसे बड़ी वाणी यह है, അവൻ റീസ്റ്റോർ ചെയ്തിട്ടുണ്ടെങ്കിൽ उसने अगर पुनर्स्थापना की है तो നിന്നെ വിസിറ്റ് ചെയ്തിരിക്കും. वो आपको आकर मिलेगा. നിങ്ങളത് പഠിക്കണമെങ്കിൽ वो अगर आपको सीखना है, ഞാൻ ശ്രദ്ധിച്ചപ്പോ मैंने ध्यान दिया, ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 12-ാം അധ്യായത്തിൽ പുറത്തു വരുന്ന ഒരു അബ്രാം, उत्पत्ति का पुस्तक 12वां अध्याय में बाहर प्रकट आकर होने वाला एक इब्राहिम, 12-ാം അധ്യായം മുതൽ 17-ാം അധ്യായം വരെ ദൈവം അവനോട് ദർശനങ്ങളിലാണ് ഇടപെടുന്നത്. 12वां अध्याय से 17वां अध्याय तक परमेश्वर उससे दर्शनों से बातें करता था. മുഖാമുഖമല്ല, फेस टू फेस नहीं, പക്ഷെ 17-ാം അധ്യായത്തിൽ നിങ്ങൾ നോക്കിയാൽ, पर 17 17-ാം അധ്യായത്തിൽ നിങ്ങൾ 17वें वाक्य में अध्याय में अगर आप देखें, ദൈവം ദർശനത്തിലല്ല ചെല്ലുന്നത്, परमेश्वर उसके पास दर्शन के द्वारा नहीं जा रहा, നേരിട്ടാ ചെല്ലുന്നത്. सामने से जा रहा है. അബ്രഹാം ആയപ്പോൾ, अब्राहम जब इब्राहिम बन गया ഓ അവൻ റീസ്റ്റോർ ആയപ്പം और जब वो पुनर्स्थापित हो गया, ദർശനം വിസിറ്റേഷനായി. दर्शन जो है विजिटेशन बन गया, परमेश्वर उसके पास प्रकट हुआ. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്? कितने लोग इस बात को समझ रहे हैं? ഓ നിങ്ങൾ മോശ നോക്കേ, आप मूसा पर देखें, മോശ ഇടയനായിരുന്നപ്പോ मूसा जब जो है चरवाहा था, ദർശനത്തിൽ മുൾപടർപ്പി വരുന്നു. दर्शन में परमेश्वर वो जो है उस पौधे के बीच में आ रहा है, ഞാൻ വിക്കനാന്ന് പറയുമ്പോ ദർശനത്തിൽ, और वो जो उसको बात करने के लिए अच्छे से नहीं आता है, तभी वो जो है दर्शन में था. അവന്റെ നാവ് തടിച്ചതായിരുന്നപ്പോൾ ദൈവം അവന് ദർശനത്തിലാണ് ഇടപെടുന്നത്. और वो जो है जब हकला के बातें करता था, तब वो दर्शन में उसने परमेश्वर को देखा. ദർശനത്തിൽ ഇടപെടുമ്പോഴെല്ലാം മോശ എന്താ പറയുന്നത്? और दर्शन के द्वारा जब भी परमेश्वर से बातें करता तो मूसा क्या कह ഞാൻ रहा है? യോഗ്യനല്ല, परमेश्वर मैं योग्य नहीं हूँ, ഞാൻ योग्य नहीं हूँ, മറ്റൊരാള് मैं दूसरा एक व्यक्ति हूँ.
പക്ഷെ നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണം, पर आप ध्यान दीजिए, എന്നാണോ അവൻ സറണ്ടർ ചെയ്ത് जब उसने परमेश्वर के सामने समर्पित ദൈവം किया, പറയുന്നത് എന്താണെന്നറിയോ? परमेश्वर उससे क्या कहता है? ഞാൻ അവനോട് മുഖാമുഖമായിട്ടാ സംസാരിക്കുന്നത്. मैं उससे आमने सामने बातें करता हूँ. അപ്പൊ നിന്റെ റിസ്റ്റോറേഷൻ तो आपका पुनर्स्थापन ദൈവം നിന്നെ വിസിറ്റ് ചെയ്യാനുള്ളതാ. परमेश्वर आपसे आके मुलाकात करने वाला समय है. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നത് कितने എനിക്കറിയത്തില്ല. लोग इस बात को समझ रहे हैं പക്ഷെ मुझे ഇതൊരു पता नहीं. പ്രവചനം പോലെ പറയാൻ ദൈവം पर एक പറയുന്നു. नबूवत के तौर पर देने के लिए परमेश्वर कह നീ रहा ഒരു है, റിസ്റ്റോറേഷൻ ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കോ? अगर आप एक पुनर्स्थापन के लिए सौंपते हो, ദൈവത്തോട് ഒന്നുകൂടെ ഒന്ന് പുതുക്കിപ്പണിയാൻ പറയുമോ? आप और एक बार परमेश्वर को मुझे आप बांधे या बनाए ऐसा कहते हो, ഇതിൽ നിന്ന് അപ്പച്ച ഒന്നുകൂടെ ഒന്ന് നിന്റെ ഇഷ്ടത്തിലേക്കൊന്ന് പണിയാമെന്ന് പറയാവോ? परमेश्वर इसमें से और एक बार आपके हित के अनुसार मुझे तैयार कर, ऐसे अगर आप प्रार्थना करते हो, എങ്കിൽ വിസിറ്റേഷൻ നിന്റെ ദിനചര്യയായി മാറും. तो परमेश्वर के साथ की मुलाकात आपका हर दिन का दिनचर्या बन जाएगा. നിന്നോട് അവൻ കൂട്ടിമുട്ടിയിരിക്കും. आपके साथ वो मुठभेड़ कर रहेगा. നിനക്ക് എൻകൗണ്ടറുകൾ ലഭിച്ചിരിക്കും. आपको मुठभेड़ प्राप्त होते रहेगा. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്? कितने लोग इस बात को समझ रहे हैं? ദൈവം റീസ്റ്റോർ ചെയ്ത ഭൂമിയിൽ എന്നും ആദമിനെ വിസിറ്റ് ചെയ്യാൻ വന്നിരുന്നു. और जिस एदन वाटिका में को परमेश्वर ने उत्पन्न किया था, वहां पर आदम से मिलने को परमेश्वर रोज आता था. എന്റെ മക്കളെ, GRH കുടുംബമേ, मेरे GRH परिवार, मेरे बच्चों, എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാകുന്നു ദൈവം നിങ്ങളെ റീസ്റ്റോർ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണെന്ന്? कितने लोग समझ रहे हैं कि अभी परमेश्वर आपको पुनर्स्थापित कर ആത്മാവിൽ रहा है? ആരത് ഗ്രഹിക്കുന്നു? आत्मा में जो उसको ग्रहण कर रहे हैं, ആരതിനു വേണ്ടി സമർപ്പിച്ചു जो കൊടുക്കുന്നു? उसके लिए परमेश्वर के सामने समर्पित कर रहे ആരാ हैं, മാറ്റത്തിന് തയ്യാറായോ? जो लोग इस बदलावट के लिए तैयार हो അവരോട് रहे हैं, ഗ്യാരണ്ടി ഞാൻ പറയുന്നു, उससे मैं आपसे मैं धैर्य में कहता നീ हूँ, വിരളിൽ എണ്ണുന്ന ദിവസങ്ങൾക്കുള്ളിൽ कुछ दिनों के अंदर ही ദൈവത്തിന്റെ വിസിറ്റേഷൻ അനുഭവിച്ചിരിക്കും. आप परमेश्वर के मुलाकात को अनुभव करोगे. നീ അവന്റെ കൂട്ടിമുട്ടൽ അനുഭവിച്ചിരിക്കും. आप उसके मुठभेड़ को अनुभव करोगे. നീ വളരെ സൂക്ഷ്മതയോടെ ആയിരിക്കണം. आप बहुत ध्यान से जी, ഏത് മേഖലയിൽ അവൻ നിന്നോട് കൂട്ടിമുട്ടാൻ പോകുന്ന അറിയത്തില്ല. कौन से स्तर में वो मुलाकात करेगा, मुठभेड़ ഒരുപക്ഷെ करेगा, हमको पता नहीं. നിന്റെ സ്വപ്നം അതിന് അവൻ ഉപയോഗിച്ചിരിക്കും. वो आपके स्वप्न को उपयोग कर നിന്റെ सकता है, പ്രാർത്ഥനാ മുറി അതിന് आपके ഉപയോഗിച്ചേക്കും. प्रार्थना के कमरों को वो നിന്റെ उपयोग कर सकता ആരാധന है, അതിന് आपके ഉപയോഗിച്ചേക്കും. आराधना को वो उपयोग कर നിന്റെ सकता വചന है, ധ്യാനം അതിന് ഉപയോഗിച്ചേക്കും. आपके वचन के मनन के समय को उपयोग कर सकता है. ദൂതനെ പോലെ അവൻ വിസിറ്റ് ചെയ്യാൻ വന്നിരിക്കും. स्वर्ग दूत के जैसा वो आपको आके मुलाकात कर सकता അബ്രഹാമിന്റെ है. വീട്ടിൽ വന്നതുപോലെ. इब्राहिम के घर पे जैसे वो आया. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്? कितने लोग इस बात को समझ रहे हैं? അതാണ് റീസ്റ്റോറേഷന്റെ പ്രത്യേകത. ये पुनर्स्थापन का खासियत है. അവിടെ നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കുക, वहां पर आप ध्यान दीजिए, ദൈവം ആ തോട്ടത്തിൽ വന്ന് परमेश्वर उस वाटिका में आया അവനോട് ഒരു അപ്പൻ മകനോട് സംസാരിക്കുന്ന പോലെ സംസാരിക്കാൻ തുടങ്ങി. और जैसा एक पिता बेटे से बातें करता है, वैसा परमेश्वर उससे बातें कर रहा है. അവരുടെ വിസിറ്റേഷൻ വർദ്ധിച്ചപ്പോൾ और जब उनका मुठभेड़ का समय बढ़ गया, അവിടെ ഒരു വലിയ ബോണ്ടായപ്പോൾ वहां पर जब उनका रिश्ता जो है दृढ़ हो गया, ദൈവം പറയുന്നത് മാറ്റി കൽപ്പനയാക്കി. परमेश्वर कहने का छोड़कर परमेश्वर उसे आज्ञा देने लगा. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നു? कितने लोग इस बात को ग्रहण कर रहे हैं? പേരിടിക്കുന്നു, परमेश्वर उसको नाम देने लगवा रहा है. എല്ലാത്തിനും അവൻ പേരിടുന്നു. वो सभी जीवन जो भी जीवित सृष्टि है उसके लिए नाम दे रहा है. തോട്ടത്തെ മുഴുവനും കണ്ട് നടക്കാൻ അവനെ ബലം കൊടുക്കുന്നു. और वाटिका में पूर्ण तरीके से सब कुछ देखकर कार्य करने का उसको अधिकार दे रहा है. തിന്നാനുള്ളത് അവനെ കാണിച്ചു കൊടുക്കുന്നു. खाने के चीजों को परमेश्वर दिखा रहा है. അവന് ലഭ്യമായതെല്ലാം ദൈവം അവന് കാണിച്ചു കൊടുക്കുന്നു. और जो भी उसके लिए उपलब्ध है वो सब परमेश्वर उसको दिखा रहा है. അവിടെ നദി അവൻ ഉണ്ടാക്കി കൊടുക്കുന്നു. परमेश्वर उसके लिए वहां पर उसको नदी तैयार कर दे ആ रहा है. നദിയിലൂടെ അവിടെ എന്തൊക്കെ വിലയേറിയ മുത്തുകളുണ്ട്, ഇതെല്ലാം അവന് കാണിച്ചു കൊടുക്കുന്നു. और उस नदी के द्वारा जो भी मूल्यवान रत्न है उन सभी बातों को परमेश्वर दिखा रहा है. എത്ര വിലയേറിയ എത്ര ശ്രേഷ്ഠകരമായ ഒരു തോട്ടമായി ഇവന് കൊടുത്തതെന്ന് അവനെല്ലാം ഒരപ്പൻ മകനെ കൊണ്ട് നടന്ന് കാണിക്കുന്ന പോലെ എല്ലാം കാണിച്ചു. और जैसा एक पिता बेटे को समझाता है कि तुझे जो मैंने वाटिका दी है वो कितना मूल्यवान है, वैसा परमेश्वर आदम के साथ कर रहा है. മൈറ്റി ജീസസ്. അപ്പൊ ദൈവത്തിലുള്ളത് ഇവനിൽ നിന്ന് പ്രകടമാകാൻ തുടങ്ങിയപ്പോ, और जब
परमेश्वर से जो इसने प्राप्त किया है, जब वो उसके अंदर से प्रकट हो रहा था, ദൈവത്തിലെ അധികാരം ഇവനിൽ പ്രകടമാക്കാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ, परमेश्वर का अधिकार जब उसके अंदर से प्रकट हुआ, കാരണം ഇവൻ പേരിടുന്നതെല്ലാം പേരാകുന്നു. क्योंकि ये जिसको नाम देता है वो उनका नाम बन जाता है. ഇവനോട് പറയുന്നു നീ പോയി എല്ലാത്തിനും നോക്കാൻ പറയുന്നു, സകലതിനെ നോക്കുന്നു. और उसको कहा कि तू सब बातों को जाकर देख, तो वो सब बातों को जाकर देखता है. അവരുടെ നടുവിൽ ഇവൻ തുണയെ കാണുന്നില്ല. और उसके बीच में वो उसके लिए एक साथी को नहीं ढूंढ रहा, എന്നിട്ട് ഇവന്റെ ഗാഠനിദ്ര വരുത്തി ഇവന് വേണ്ടി ഒരു തുണയെ ഉണ്ടാക്കി, और उसको गहरे नींद में ले जाकर उसके लिए परमेश्वर एक सही जो है सहायक तैयार कर रहा है. ഇതെല്ലാം ചെയ്തപ്പോഴത്തേക്ക് ദൈവത്തിൽ നിന്ന് ഒരു വലിയ കൈമാറ്റം ഇവനിൽ നടന്നു കഴിഞ്ഞു. और ये सब जब हो रहा है, परमेश्वर के अंदर से बहुत ही एक उंडेलपन को इसने स्वीकार और अनुभव कर लिया है. അതാണ് ഒന്നാം അധ്യായത്തിൽ അവന് കൈമാറി നമ്മൾ കഴിഞ്ഞ ആഴ്ച പഠിച്ചത്. और पिछले हफ्ते हमने वही सीखा कि पहले अध्याय में यही सब प्रकट हुआ है. മൈറ്റി ജീസസ്. हालेलुया. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? कितने लोग इस बात को समझ रहे हैं? ഇത് അവനിൽ വെളിപ്പെടാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ, और जब ये उसके अंदर प्रकट होने लगी, എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇവനിൽ നിന്ന് അത് പുറത്തു വരുമ്പോൾ, और जब इसके अंदर से ये प्रकट होने लगा, ഇവന് വേണ്ടി ഒരു ജീവന്റെ കൽപ്പന ആവശ്യമാണ്. इसके लिए एक जीवन को लाने वाली आज्ञा की आवश्यकता है. കാരണം എന്താ? कारण क्या है? ഇവൻ ദൈവത്തിന്റെ കീഴിൽ നിൽക്കേണ്ടവനാ. ये परमेश्वर के अधीन रहने वाला व्यक्ति है. ദൈവത്തിന്റെ കീഴിൽ നിന്ന കെരൂബിനെയാണ് ആ വിധേയത്വം നഷ്ടപ്പെടുത്തിയപ്പോൾ ദൈവം അടിച്ചു പുറത്താക്കിയത്. और परमेश्वर के अधीन रहने के लिए नियुक्त किया हुआ केरूब के अंदर जब अहंकार आया, तभी परमेश्वर ने उसको वहां से निकाल दिया. അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം इसका मतलब ദൈവത്തിന്റെ കീഴിൽ നിൽക്കുക എന്ന് പറയുന്നതാണ് നീതി. परमेश्वर के अधीन रहना ही धार्मिकता है. ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടത്തിൽ ഒതുങ്ങിക്കൊടുക്കുന്നതിന്റെ പേരാ നീതി. परमेश्वर के इच्छा के अनुसार समर्पित करना ही धार्मिकता है. ദൈവം കൊടുത്ത പദവിയിൽ ദൈവത്തോട് ബഹുമാനത്തോടെ ജീവിക്കുന്നതാണ് നീതി. परमेश्वर ने जो औदा दिया है उसमें परमेश्वर का आदर कर कर वहां पर रुकना है परमेश्वर की धार्मिकता. അത് തെറ്റിച്ചപ്പോ, जब केरूब ने उस बात का उल्लंघन किया, ദൈവത്തിന് വിധേയപ്പെടുന്ന മേഖല തെറ്റിച്ചപ്പോ, जब परमेश्वर के अधीन रहने का उस बात का जब उसने उल्लंघन किया, ദൈവം പറഞ്ഞു നിന്നിൽ നീതികേടുണ്ട്. परमेश्वर ने उससे कहा कि तेरे अंदर अधर्म है. അപ്പൊ ഏറ്റവും വലിയ നീതികേട് എന്താ? तो सबसे बड़ा अधर्म काम क्या है? ദൈവം വെട്ടിക്കളയുന്ന നീതികേട് എന്തുവാ? परमेश्वर वहां से उसे निकाल देने का अधर्म कारण क्या है? ദൈവത്തിന് കീഴടങ്ങാത്തതാണ് ഏറ്റവും വലിയ നീതികേട്. परमेश्वर के अधीन नहीं रहना, ये ही सबसे बड़ा अधर्म का कार्य है. അതുകൊണ്ടാണ് യാക്കോബ് എഴുതിയപ്പോ പറഞ്ഞത്, इसके लिए जब याकूब ने लेखन लिखा നീ तब उसने कहा ദൈവത്തിന് കീഴടങ്ങ, कि तू परमेश्वर के अधीन रहे എന്നിട്ട് പിശാചിനോട് അടി. और फिर तू शैतान के खिलाफ जा. കാരണം എന്താ? कारण क्या है? ദൈവത്തിന് കീഴടങ്ങാത്ത ഒരുവനാവൻ. क्योंकि वो परमेश्वर के अधीन नहीं रहने वाला एक അപ്പൊ व्यक्ति है. അവനെ അടിക്കണമെങ്കിൽ अगर उसके खिलाफ तुझे जाना ദൈവത്തിന് കീഴടങ്ങിയവനെ അടിക്കാൻ പറ്റൂ. है, परमेश्वर के अधीन रहने वाला व्यक्ति ही वो कर सकता है. ആമേൻ. എത്ര പേർക്ക് ഈ ദൂത് മനസ്സിലാവുന്നു? कितने लोग इस वाणी को ग्रहण कर रहे हैं? പിശാചാരാ? शैतान कौन है? ദൈവത്തിന് വിധേയപ്പെടാത്തവൻ, परमेश्वर के अधीन नहीं रहने वाला व्यक्ति. ദൈവം കൊടുത്ത പദവിയിൽ ഒതുങ്ങിയിരിക്കാൻ ഇഷ്ടമില്ലാത്തവൻ, परमेश्वर ने जो औदा दिया उसके अंदर रुकने का इच्छा नहीं रखने वाला व्यक्ति. ദൈവം കൊടുത്ത അവകാശങ്ങൾ പോരാ എന്ന് പറഞ്ഞ് അതിനുവേണ്ടി നിഗളത്തോടെ മത്സരിക്കുന്ന ഒരുവൻ, परमेश्वर ने जो अधिकार दिया वो काफी नहीं है ऐसा कहकर अहंकार में परमेश्वर के ऊपर जाने का इच्छा रखने वाला है. അവനോട് പറഞ്ഞു നിന്നിൽ നീതികേടുണ്ട്. उसको देखकर परमेश्वर ने कहा कि तेरे अंदर अधर्म है. എന്തോ ആ നീതികേട്? वो अधर्म क्या നീ है? കീഴടങ്ങുന്നില്ല, तू मेरे अधीन नहीं रह रहा, നീ ഏൽപ്പിച്ചു തരുന്നില്ല. तू समर्पित नहीं कर रहा. അവനെ വെട്ടിക്കളഞ്ഞു. और उसको परमेश्वर ने वहां से निकाल അപ്പൊ दिया. ദൈവത്തിന് കീഴടങ്ങാത്ത, परमेश्वर के अधीन नहीं रहने वाला, ദൈവത്തിന് വിധേയപ്പെടാത്ത, परमेश्वर के सामने समर्पित नहीं रहने वाला, ദൈവത്തോട് ബന്ധം നിലനിർത്താത്ത, परमेश्वर के साथ रिश्ते को नहीं बनाए रखने वाला, ദൈവവുമായിട്ട് കണക്ഷൻ ഇല്ലാത്ത परमेश्वर के साथ रिश्ता नहीं रखने वाला, ഒരുത്തനെ അടിക്കണമെങ്കിൽ, अगर वैसे एक व्यक्ति के खिलाफ ഒരുത്തനോട് जाना है, വെല്ലുവിളിക്കണമെങ്കിൽ वैसे एक व्यक्ति के खिलाफ നീ आकर आपको ആദ്യം चेतावनी ദൈവത്തിന് करना है, കീഴടങ്ങണം. तो आप पहले परमेश्वर के अधीन आना है. നീ ആദ്യം ദൈവത്തിന് കീഴടങ്ങണം. आप पहले परमेश्वर के सामने നീ समर्पित होना है. ദൈവത്തോടുള്ള ബന്ധം ക്ലിയർ ചെയ്യണം. आपका परमेश्वर के साथ के रिश्ते को आपको बराबर ദൈവത്തോടുള്ള करना है. അടുപ്പം നീ വർദ്ധിപ്പിക്കണം. परमेश्वर के साथ के आपके करीबी को बढ़ाना है. നീയും ദൈവവും ഒരേ ആംഗിളിലാണെങ്കിൽ, आप और परमेश्वर अगर एक ही दिशा में है, നീയും ദൈവവും ഒരേ കരാറിലാണെങ്കിൽ, आप और परमेश्वर एक ही निर्णय से आगे बढ़ते हैं, നീയും ദൈവവും ഒരേ ഇഷ്ടത്തിലാണെങ്കിൽ, आप और परमेश्वर अगर एक ही इच्छा में आगे बढ़ते നീ हैं, പിശാചിനോട് വെല്ലുവിളി, तो तू
शैतान के सामने चेतावनी रख, അവൻ നിനക്ക് കീഴടങ്ങും. वो तेरे सामने हार मानेगा। ആമേൻ. आमेन। ആദമേ, आदम, നിന്നെ ഞാൻ എൻ്റെ കീഴിലാക്കിയിരിക്കുക. मैंने तुझे मेरे अधीन रखा है, അതുകൊണ്ട് ഞാനൊരു കൽപ്പന നിനക്ക് തരികയാണ്. इसके लिए मैं तुझे एक आज्ञा दे रहा हूँ। നിന്റെ മേൽ എൻ്റെ ഒരു അധികാരമുണ്ടെന്ന്, तेरे ऊपर मेरा एक अधिकार है, നിന്റെ മേൽ എൻ്റെ ഒരു മേൽനോട്ടമുണ്ടെന്ന്, तेरे ऊपर मेरी एक दृष्टि है, നിനക്ക് ചോദിക്കാൻ ഒരുവനുണ്ടെന്ന്, और तेरे लिए पूछने के लिए एक व्यक्ति है, നിനക്ക് വേണ്ടി വാദിക്കുന്ന ഒരുവനുണ്ടെന്ന്, और तेरे लिए जो है लड़ाई करने वाला एक व्यक्ति है, നിനക്ക് വേണ്ടി എഴുന്നേൽക്കുന്ന ഒരുവനുണ്ടെന്ന്. तेरे लिए खड़ा होने वाला एक व्यक्ति है। ഇങ്ങനെ നീണ്ടു കിടക്കുകയാ. ऐसा बहुत ही ज्यादा बात है, അതിനൊരുവനുണ്ടെന്ന് वैसा एक व्यक्ति है तेरे लिए। നീ മനസ്സിലാക്കണമെങ്കിൽ, तुझे अगर समझना है, നിന്നോട് വെല്ലുവിളിക്കുന്നവൻ മനസ്സിലാക്കണമെങ്കിൽ, तुझे जो चेतावनी दे रहा है उसे अगर तुझे समझना है, നീ എന്തെടുക്കണം? तुझे ഈ क्या करना? കൽപ്പനയ്ക്ക് കീഴിൽ നീ നിൽക്കണം. उसके लिए तू इस आज्ञा के सामने समर्पित रहे। ദൈവം എന്തിനാ നിനക്ക് കൽപ്പന തരുന്നത്? परमेश्वर आपको आज्ञा क्यों देता है? നീ അവന് വിധേയപ്പെട്ടവനാണെന്നുള്ളതിന്റെ തെളിവാ. आप उसके अधीन है, ये उस बात का सबूत है। നീ അവന്റെ രക്തം അധീനത്തിൽ വസിക്കുന്നവനാണെന്ന്. आप उसके अधीनता में रहने वाले व्यक्ति हो। അതുകൊണ്ടാണ് ആദാമിന് കൽപ്പന കൊടുത്തത്. इसके लिए परमेश्वर ने आदम को आज्ञा दी, ആ കൽപ്പനയിലെ ക്ലോസ് ആണ് और उस आज्ञा का एक नियम था। ദൈവം അവനോട് ആ കൽപ്പന കൊടുക്കുന്നതിന് മുമ്പ് കൊടുത്തൊരു ക്ലോസ്. और उस आज्ञा को देने से पहले परमेश्वर ने उससे एक नियम कहा, നീ ഏകനായിട്ടിരിക്കുന്നത് നന്നല്ല. आदम तू अकेला रहना ये अच्छी बात नहीं ഇത് है। പറഞ്ഞിട്ടാണ് ദൈവം ഈ കൽപ്പന ये കൊടുക്കുന്നത്. कहने के बाद परमेश्वर उसको आज्ञा दे रहा है। 15 അധ്യായം 2:15 നോക്കിക്കേ. उत्पत्ति का पुस्तक उसका 2 अध्याय उसका 15वां वाक्य। ആ, तब यहोवा परमेश्वर ने आदम को लेकर अदन की वाटिका में रख दिया कि वह उसमें काम करे और उसकी रक्षा करे। ആ, तब यहोवा परमेश्वर ने आदम को यह आज्ञा दी कि तू वाटिका के सब वृक्षों का फल बिना खटके खा सकता है, ആ. पर भले या बुरे के ज्ञान का जो वृक्ष है उसका फल तू कभी न खाना, क्योंकि जिस दिन तू उसका फल खाए उसी दिन अवश्य मर जाएगा। ആ. फिर यहोवा परमेश्वर ने कहा, हाँ। आदम का अकेला रहना अच्छा नहीं, ആ. मैं उसके लिए एक ऐसा सहायक बनाऊंगा जो उससे मेल खाए। അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം എന്തോ? उसका मतलब क्या है? ദൈവം ഒരു കൽപ്പന കൊടുത്തേച്ച് പറഞ്ഞു, परमेश्वर ने उसको एक आज्ञा दी और कहा, ഈ കൽപ്പന നിനക്ക് താങ്ക് യു ജീസസ്. എനിക്ക് ഭയങ്കര ദൈവ സാന്നിധ്യം ഞാൻ അനുഭവിക്കുന്നു. मैं बहुत ही जो है अद्भुत उपस्थिति का महसूस कर रहा हूँ। ഒരു കൽപ്പന ദൈവം കൊടുത്തേച്ച് പറയുക, एक आज्ञा देकर परमेश्वर कह रहा ഈ है, കൽപ്പനയ്ക്ക് ഞാൻ നിനക്കൊരു രക്തം ഒരു ഇത് തരിക, ഒരു ബലം തരാൻ പോവാ. और इस आज्ञा के लिए मैं तुझे एक बल दे रहा हूँ। ആ കൽപ്പന നിനക്ക് സ്ഥിരം നിന്നിൽ വെളിപ്പെട്ട് വരാം. और वो आज्ञा स्थिरता में तेरे अंदर प्रकट होते रहने के लिए, ആ കൽപ്പനയോട് നിനക്ക് ചേർന്ന് നിൽക്കാൻ. उसका मतलब उस आज्ञा के साथ तुझे रुकने ആ के लिए, കൽപ്പനയിൽ നീ എന്നും കീഴടങ്ങിയവനാണെന്ന് അറിയാൻ. और उस आज्ञा के सामने तू हर वक्त समर्पित है ये साबित करने के നീ लिए, എന്റെ കീഴിലാണെന്നുള്ളതിന്റെ തെളിവിൽ तू मेरे अधीन है इसका सबूत बनकर, ഞാൻ നിനക്കൊരു തുണയെ തരുന്നു. उसके लिए मैं तुझे एक सहायक दूंगा, കാരണം നീ ഒറ്റയ്ക്ക് ഇരിക്കുന്നതെന്നല്ല. क्योंकि तू अकेला रहना अच्छा नहीं है। അതാണ് ഹവ്വയെ കൊടുക്കുന്നത്. और इसके लिए परमेश्वर उसको हवा देता है। ഇത് നമ്മൾ ഒത്തിരി സംസാരിച്ചുകൊണ്ട് ഞാൻ അവിടെ നിൽക്കുന്നില്ല. मैं वहां पर नहीं रुकना चाहता क्योंकि इसके बारे में हमने बहुत सीखा है। ഇപ്പൊ നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കേ, तो आप ध्यान दीजिए എന്താ സംഭവിച്ചത്? वहां पर क्या हुआ है। മൈറ്റി ജീസസ്. हालेलुया। ഒരു കൽപ്പനയ്ക്ക് एक आज्ञा को അവൻ കീഴടങ്ങിയിരിക്കാൻ, और उस आज्ञा के सामने समर्पित रहने के लिए, ദൈവത്തിന് കീഴടങ്ങിയിരിക്കുന്നവൻ ആ കൽപ്പന ദിനംപ്രതി ചെയ്യേണ്ടതിന്. परमेश्वर के अधीन रहने वाला व्यक्ति उस आज्ञा को हर दिन पालन करने के लिए, ദൈവം നോക്കിയപ്പോ जब परमेश्वर ने देखा ഇവന്റെ ഈ ഒറ്റപ്പെടൽ, ഒറ്റയ്ക്കിരിപ്പൊന്നും ശരിയല്ല. इसकी ये जो अकेलापन है वो अच्छा नहीं है, അതിന് ഹവ്വയെ കൊടുത്തു. और उसके लिए परमेश्वर ने उसको हवा दिया। അപ്പൊ നിങ്ങളൊന്ന് ചിന്തിച്ചേ, आप ध्यान दीजिए എന്തോ ദൈവത്തോട് ഉദ്ദേശിച്ചത്. परमेश्वर ने वहां पर क्या सोचा। ദൈവരൂപമുള്ള ഒരുവൻ, जिसके अंदर परमेश्वर का स्वरूप है, ദൈവത്തിന് കീഴടങ്ങിയിരിക്കുന്ന ഒരുവൻ जो परमेश्वर के अधीन है, അതിൽ തന്നെ തുടരണമെങ്കിൽ अगर उसको उसमें ही आगे बढ़ना है, അവൻ ഒറ്റയ്ക്കാകാൻ പാടില്ല. उसको अकेला रहना अच्छा नहीं है।
അവനൊരു സഹായകൻ വേണം. उसको एक सहायक की आवश्यकता है. അതിന് ദൈവം എന്താ കണ്ടുപിടിച്ചത്? उसके लिए परमेश्वर ने क्या ढूंढ निकाला? ദൈവം ദൈവത്തിന്റെ അതേ രൂപത്തെ കണ്ടുപിടിച്ചു. परमेश्वर ने अपने ही स्वरूप को ढूंढ कर निकाला അവനിൽ നിന്ന് അത് പുറത്തെടുത്തു. और आदम के अंदर से उसे बाहर लाया. ഇതാണ് ആദ്യത്തെ കുടുംബം. और ये है पहला परिवार. പക്ഷെ ഈ വേദപുസ്തകത്തിൽ അവസാനത്തെ ഒരു കുടുംബമുണ്ട്. पर इस वचन के अंदर एक आखिरी परिवार है, ഒരു ഒടുക്കത്തെ ആദമും एक आखिरी आदम അവന്റെ കൂട്ടായി കൊടുക്കുന്ന ഹെൽപ്പറായ അവന്റെ മണവാട്ടിയും. और उसको सहायक बनाकर जो है कलीसिया को नियुक्त किया है. അതാണ് നമ്മൾ കഴിഞ്ഞ ആഴ്ച പഠിച്ചത്. पिछले हफ्ते हमने वही सीखा. അവിടെ ഹവ്വ വീക്ക, वहां पर हव्वा जो है कमजोर है ഇവിടെ സഭ ക്രിസ്തു ഇല്ലെങ്കിൽ വീക്ക. और यहाँ पर कलीसिया मसीह के बिना कमजोर है. കാരണം എന്താ? कारण क्या है? ശരീരത്തിലെ അവയവങ്ങളായിരിക്കുന്ന നമ്മൾ क्योंकि शरीर के अवयव जो हम है പാപ സ്വഭാവമുള്ള ജഡത്തിൽ വസിക്കുന്നവരാ. और हम पाप के स्वभाव रखने वाले शरीर में रहते हैं. ഏത് സമയത്തും कोई भी समय में ഈ പാപ സ്വഭാവത്തെ इस पाप പിശാചിന് കീഴടക്കാൻ പറ്റും. इस पाप के स्वभाव को शैतान जो है जीत पा सकता है. അത് ചെയ്യാതിരിക്കാൻ और वो उस पर नियंत्रण नहीं लेना चाहिए. इसलिए നമ്മുടെ തുണയായിരിക്കുന്ന, हमारा जो सहायक है, നമ്മുടെ തലയായിരിക്കുന്ന, हमारा जो सिर है, നമ്മുടെ നാഥനായിരിക്കുന്ന, हमारा जो नायक है, നമ്മുടെ മണവാളനായിരിക്കുന്ന हमारा जो दुल्हा है, ക്രിസ്തു അവന്റെ തല തകർത്തു. मसीह ने उसके सिर को कुचल അവന്റെ दिया മുഴുവൻ പദ്ധതികളെ ആയുധം വെപ്പിച്ചു. और उसके सारी योजनाओं का हथियार उससे रखवा दिया. എന്നിട്ട് അതെടുത്ത് അവന്റെ കൽക്കീഴാക്കി. और उसने उसे अपने पैरों के नीचे लाया. അനങ്ങാൻ പറ്റാത്ത പരുവായി. वो हिल ना पाए ऐसा उसका अवस्था कर दिया അവനെ കൊണ്ട് തോൽവി സമ്മതിപ്പിച്ചു. और उससे हार मानने लगाया. ആ തോൽക്കപ്പെട്ടവനെ, और वो हारा हुआ, ആ തകർക്കപ്പെട്ടവനെ, वो नाश हुआ, ആ ഗതിയില്ലാത്തവനെ, और जिसको कोई मार्ग नहीं है ആ वैसा वो ആയുധമില്ലാത്തവനെ हथियार के बिना जो शैतान है, നിന്റെ കാൽ കീഴിലിട്ട് തന്നു. उस शैतान को तेरे पैरों के नीचे लाया. അപ്പൊ നിന്റെ ജഡത്തെ സ്വാധീനിക്കാൻ പറ്റാത്ത തരത്തിലാക്കിയ നിന്റെ കാൽ കീഴിലിട്ട് തന്നെ. तो वो तेरे शरीर पर जो है प्रभाव नहीं डाल पाए वैसे उसको तेरे पैरों के नीचे ला दिया परमेश्वर. അതാണ് ഒടുക്കത്തെ ആദമായ കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി ചെയ്തത്. और आखिरी आदम परमेश्वर ने हमारे लिए यही किया. ഒന്നാമത്തെ ആദമിനോട് പറഞ്ഞെന്താ? पहला आदम से परमेश्वर ने क्या कहा? ഇവളെ നീ ചേർത്ത് നിർത്തണം. तू हव्वा को तेरे पास ഇവളെ रखना, എങ്ങും ഒറ്റയ്ക്ക് വിടല്ലേ. इसे कभी अकेला नहीं छोड़ना. അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब ഇവളെ എവിടെങ്കിലും നീ ഒറ്റയ്ക്ക് വിട്ടാൽ इसे अगर तू कहीं अकेला छोड़ देगा, തോൽപ്പിക്കാൻ കഴിയുന്ന ഒരുവനുണ്ട്. उसे हरा देने वाला एक शैतान है. എനിക്ക് കീഴടങ്ങാത്ത ഒരുവനുണ്ട്. मेरे अधीन नहीं रहने वाला एक व्यक्ति है. എന്നെ ശ്രദ്ധിക്കാത്ത ഒരുവനുണ്ട്. मुझे ध्यान नहीं देने वाला एक ഞാൻ व्यक्ति है. വെട്ടിക്കളഞ്ഞ ഒരുവനുണ്ട്. मैंने काट कर फेंक दिया हुआ एक व्यक्ति है. അവൻ ഇരുന്നത് സ്വർഗത്തിലായതുകൊണ്ട്, वो स्वर्ग में बैठा था അവൻ इसलिए, എന്നോടൊപ്പം वो വസിച്ചവനായതുകൊണ്ട്, मेरे साथ निवास किया हुआ था इसलिए അവന് സ്വർഗം വരെ കയറി വരാം. वो स्वर्ग तक आ सकता है. ഞാൻ അതിനുള്ള അവകാശം അവന് കൊടുത്തിട്ടുണ്ട്. वो अधिकार मैंने उसे दिया है. പക്ഷേ എപ്പോ അവൻ സ്വർഗത്തിൽ വന്നാലും पर वो जब भी स्वर्ग में അവൻ आएगा ജയിച്ചിട്ടല്ലേ പോന്നെ. वो जीत कर नहीं जाता, അവൻ തല താഴ്ത്തിയാ പോന്നെ. वो सिर झुका कर जाता है. അങ്ങനെങ്കിൽ ഈ തോട്ടത്തിൽ അവൻ വന്നാൽ वैसा है तो अगर वो इस वाटिका में आएगा നിന്റെ മുമ്പിൽ അവൻ തല താഴ്ത്തി പോണം. वो तेरे सामने सिर झुका कर ही जाएगा. അങ്ങനെ പോകണമെങ്കിൽ अगर वैसा उसे जाना है, ഈ ഹവ്വ എപ്പോഴും നിന്റെ കൂടെ കാണണം. ये हव्वा तेरे साथ हर वक्त रहनी चाहिए. ഈ ഹവ്വ ये हव्वा നിനക്കുള്ളതാ. वो तेरे लिए है. ആദമേ നീ എനിക്കുള്ളതാ. आदम तू मेरे लिए है, അതുകൊണ്ട് എന്റെ കൽപ്പന നിനക്കാ. तो मेरी आज्ञा तेरे लिए है. ക്രിസ്തു എന്റേതാ, मसीह मेरा है, സഭ ക്രിസ്തുവിന്റേതാ. कलीसिया मसीह का है. അതുകൊണ്ട് ക്രിസ്തുവിനല്ല കൽപ്പന, तो मसीह के लिए नहीं है आज्ञा, സഭയ്ക്കാ കൽപ്പന. कलीसिया के लिए है आज्ञा. അപ്പൊ ആദമേ നിനക്ക് കൈമാറിയ കൽപ്പന तो आदम तेरे लिए जो आज्ञा दी थी, അത് ജീവനായി ഇവളുടെ മേൽ വ്യാപരിക്കണമെങ്കിൽ अगर वो जीवन के रूप में इसके अंदर प्रकट होना है, നീ അവളുടെ കൂടെ എപ്പോഴും കാണണം. तुझे उसके साथ हर वक्त रहना पड़ेगा. ഞാൻ ജനത്തിന് കൈമാറിയ ന്യായപ്രമാണം मैंने झुंड को जो न्याय व्यवस्था दिया അത് था, അവരിൽ വ്യാപരിക്കണമെങ്കിൽ, अगर वो उनके अंदर कार्य करना അത് है, അവരിൽ പൂർത്തിയാകണമെങ്കിൽ वो अगर उनके अंदर पूर्तिकरण में എന്റെ आना है, ഒടുക്കത്തെ ആദമായ ക്രിസ്തു അവിടെ ചെല്ലണം. मेरा आखिरी आदम मसीह वहां पर पहुंचना है. അവൻ ആ ന്യായപ്രമാണത്തെ നിവർത്തിക്കണം. वो इस न्याय व्यवस्था को पूर्तिकरण में लाएगा. ക്രിസ്തു ന്യായപ്രമാണം നിവർത്തിച്ചത് ദൈവത്തിന് വേണ്ടിയിട്ടല്ല, നമുക്ക് വേണ്ടിയിട്ടാ. मसीह ने न्याय व्यवस्था को परमेश्वर के लिए नहीं पूर्तिकरण में लाया, पर मनुष्य के लिए, हमारे लिए ആ ന്യായ
पूर्तिकरण में ന്യായപ്രമാണം लाया। ദൈവത്തിൽ നമ്മളെ അകറ്റിയപ്പോൾ वो न्याय व्यवस्था ने जब हमको परमेश्वर से दूर कर दिया ആ ന്യായപ്രമാണം വെച്ച് ദൈവത്തോട് നമ്മളെ അടുപ്പിക്കാൻ और उस न्याय व्यवस्था को रखकर परमेश्वर के हमको करीब लाने के लिए അവൻ ആ ന്യായപ്രമാണം നിവർത്തിച്ചു. परमेश्वर ने, मसीह ने उस न्याय व्यवस्था को पूर्तिकरण में നിനക്ക് लाया। പൂർത്തീകരിക്കാൻ പറ്റാത്തത് तू जो पूर्तिकरण नहीं कर सका, നിന്റെ കർത്താവ് പൂർത്തീകരിച്ചെന്ന് तेरे परमेश्वर ने उसको पूर्ण किया है। എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? ഇത് कितने लोग इस वाणी को ग्रहण कर रहे हैं? പൂർത്തീകരിച്ച ഒരു ന്യായപ്രമാണത്തിന്റെ വക്താക്കളാ നമ്മൾ. हम जो है पूर्तिकरण किया हुआ न्याय व्यवस्था के जो है उसे ले चलने वाले व्यक्ति है। എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? कितने लोग इस बात को समझ रहे हैं? നിങ്ങൾക്ക് അത് മനസ്സിലാകണമെങ്കിൽ अगर वो आपको समझना है, ദൂതന്റെ കയ്യിൽ നിന്ന് മറ്റൊരു ആംഗിളിലേക്ക് പോകുക. परमेश्वर इस वाणी को दूसरी दिशा की ओर ले जा रहा है। റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിലോട്ട് വന്നേ. रोमियो का पत्री उसका 8वां अध्याय में आप आए। 8ന്റെ 1-2 വാക്യം വായിച്ചേ. रोमियो का पत्री उसका 8वां अध्याय उसका पहला और दूसरा, മൂന്നാമത്തെ വാക്യം കൂടെ. पहला, दूसरा और तीसरा वाक्य। सो जब जो मसीह यीशु में है उन पर दंड की आज्ञा नहीं, क्योंकि वे शरीर के अनुसार नहीं वरन आत्मा के अनुसार चलते हैं। क्योंकि जीवन की आत्मा की व्यवस्था ने मसीह यीशु में मुझे पाप की और मृत्यु की व्यवस्था से स्वतंत्र कर दिया। क्योंकि जो काम व्यवस्था शरीर के कारण दुर्बल होकर न कर सकी उसको परमेश्वर ने किया, अर्थात अपने ही पुत्र को पापमय शरीर के समानता में और पाप के बलिदान होने के लिए भेजकर शरीर में पाप पर दंड की आज्ञा दी। ഓ മൈറ്റി ജീസസ്. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നു? हालेलुया। कितने लोग इस बात को समझ रहे हैं? मलयालम में मैं आपके लिए पढ़ूंगा। അതുകൊണ്ട് ഇപ്പോൾ ക്രിസ്തുയേശുവിലുള്ളവർക്ക് ഒരു ശിക്ഷാവിധിയുമില്ല. और सो अब जो मसीह यीशु में है उन पर दंड की आज्ञा नहीं। എന്ന് പറഞ്ഞാൽ യേശു ക്രിസ്തുവിൽ ആയവർക്ക് ശിക്ഷാവിധിയില്ല. उसका मतलब जो यीशु मसीह में है उन पर दंड की आज्ञा എന്ന് नहीं। പറഞ്ഞാൽ യേശു ക്രിസ്തുവിൽ അയച്ച് നിനക്ക് തോന്നുമ്പോ കയറാനും ഇറങ്ങാനും ഉള്ളതല്ല. उसका मतलब यीशु मसीह में आप जब भी चाहते हो वहां तभी जाकर फिर वापस आओगे फिर जाओगे, ऐसा नहीं। അപ്പൊ ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ ക്രിസ്തുവിൽ തന്നെ വസിക്കണം. अगर एक व्यक्ति यीशु मसीह में है तो वो यीशु मसीह में ही निवास करना है। അതാണ് ക്രിസ്തുയേശുവിലുള്ളവർക്ക് ശിക്ഷാവിധിയില്ലെന്ന് പറയുന്നത്. और इसलिए वचन कहता है कि जो यीशु मसीह में रहते हैं उनके लिए कोई दंड नहीं। ദൈവം എന്നോട് പറയുവാണെങ്കിൽ അതനുസരിച്ച് ക്രിസ്തുവിൽ എന്ന വിഷയത്തെ നമ്മൾ സംസാരിക്കും. अगर पवित्र आत्मा अगुवाई देता है तो ये यीशु मसीह में ये विषय के बारे में मैं आपको सिखाऊंगा। പക്ഷെ അവിടെ മലയാളത്തിൽ വിട്ടുപോയി ഹിന്ദിയിലും ഇംഗ്ലീഷിലും ഉള്ള ഒരു കാര്യമുണ്ട്. तो वहां पर जो है मलयालम में छूट गए, पर हिंदी और इंग्लिश में वो कहा गया ഒന്നാം है। വാക്യത്തിൽ पहला वाक्य में എന്താ പറയുന്നത്? ആത്മാവിനെ അനുസരിച്ച് നടക്കുകയും ജഡത്തെ അനുസരിക്കാതിരിക്കുകയും ചെയ്യുന്ന മനുഷ്യൻ. क्योंकि वे शरीर के अनुसार नहीं वरन आत्मा के अनुसार चलते हैं। അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം ക്രിസ്തുവിലുള്ളവന് ആത്മാവിലെ നടക്കാൻ പറ്റും. उसका मतलब जो यीशु मसीह में है वो पवित्र आत्मा में ही चल सकता എന്ന് है। പറഞ്ഞാൽ ക്രിസ്തുവിലുള്ളവൻ क्योंकि जो मसीह में है ആത്മാവിന്റെ നിയന്ത്രണത്തിലായിരിക്കും. वो पवित्र आत्मा के नियंत्रण में रहेगा। വാ, 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 വാ. Amen, amen। അവിടെ എന്താ സംഭവിച്ചപ്പോ? वहां पर क्या हो रहा है? അപ്പൊ ക്രിസ്തു എന്താ ചെയ്തേ? यीशु मसीह ने क्या किया? അതാ രണ്ടാം വാക്യം. वो दूसरे वाक्य में पढ़ते हैं। ജീവന്റെ ആത്മാവിന്റെ പ്രമാണം. അപ്പൊ ഒരു പുതിയ പ്രമാണം വന്നു. जीवन की आत्मा की व्यवस्था, उसका मतलब नया व्यवस्था आई। ആരാ ജീവൻ? ये जीवन कौन है? ഞാൻ ജീവനാകുന്നു. जिसने कहा कि वो जीवन है। ഞാൻ വഴിയും സത്യവും ജീവനുമാകുന്നു. मैं मार्ग, सत्य और जीवन हूं। അപ്പൊ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവിന്റെ പ്രമാണം तो यीशु मसीह के आत्मा की व्यवस्था, എന്ന് പറഞ്ഞാൽ കൃപയുടെ പ്രമാണം. उसका मतलब कृपा की व्यवस्था, എന്നാ പുതിയ നിയമ പ്രമാണം. नया नियम का व्यवस्था। എനിക്ക് പാപത്തിന്റെയും മരണത്തിന്റെയും പ്രമാണത്തിൽ നിന്ന് ക്രിസ്തുവിൽ സ്വാതന്ത്ര്യം വരുത്തിയിരിക്കുന്നു. और व्यवस्था ने मसीह यीशु में मुझे पाप की और मृत्यु की व्यवस्था से स्वतंत्र कर എന്ന് दिया। പറഞ്ഞാൽ इसका मतलब പാപത്തിന്റെ പരിജ്ഞാനം തന്ന, पाप का ज्ञान मुझे जिसने दिया, പാപത്തിൽ എന്നെ വീഴിച്ചോണ്ടിരുന്ന, पाप के अंदर मुझे हर वक्त जो गिराता था എന്റെ പ്രവൃത്തിയെ തകർത്തോണ്ടിരുന്ന, और मेरे कार्य को जो नाश कर रहा था, ഒരു ദിവസം പോലും എന്നെ പാപത്തിൽ നിന്ന് പുറത്തു വിടാതെ एक दिन भी मुझे पाप से बाहर जाने का अनुमति नहीं देते എനിക്ക് हुए, കിട്ടിയ നീതീകരണത്തെ വീണ്ടും നശിപ്പിക്കുന്നു. और मुझे जो धार्मिकता दी है उसे हर दिन जो नाश करता था, എന്നും കുറ്റബോധത്തോടെ ദൈവത്തിന് മുമ്പിൽ നിർത്തിയ, हर दिन मुझे जो है दोषी मन से जो परमेश्वर के सामने रुकाता था। ഞാൻ പാപിയാണെന്നുള്ള ബോധത്തിൽ എന്നെ ജീവിതകാലം മുഴുവൻ പിടിച്ചിട്ട, मैं पापी हूँ इस सोच में मुझे हर वक्त जो बंधी रखता था, ന്യായപ്രമാണത്തിന്റെ
പ്രമാണത്തിൽ നിന്ന്, न्याय व्यवस्था की व्यवस्था के अंदर, പഴയ നിയമ പ്രമാണത്തിൽ നിന്ന്, पुराने करार की व्यवस्था से, കൃപയുടെ പ്രമാണം, कृपा की व्यवस्था, ജീവന്റെ പ്രമാണം, जीवन की व्यवस्था, ക്രിസ്തു ഒരുക്കിയ പുതിയ പ്രമാണം, मसीह ने तैयार किया हुआ नया व्यवस्था, കാൽവറിയിൽ കൂടെ വെളിപ്പെട്ടു വന്ന പുതിയ നിയമ പ്രമാണം, खालवरी के द्वारा जो नया करार का व्यवस्था प्रकट हुई, യേശു ക്രിസ്തുവിലൂടെ എനിക്ക് സ്വാതന്ത്ര്യം തന്നു. यीशु मसीह के द्वारा मुझे स्वतंत्रता दी। ഇതാണ് കാൽവറിയിൽ യേശു ये ചെയ്തത്. खलवरी पर यीशु ने किया, അതാണ് എന്റെ ജീവൻ. वो है मेरा जीवन। ആദമേ, आदम, നിന്റെ കയ്യിൽ തന്ന ഒരു കൽപ്പനയുണ്ട്. तुझे एक आज्ञा दी थी, അത് തെളിയിക്കേണ്ടത് ഹൗവയാ. वो हवा के द्वारा साबित करना है। കീഴടങ്ങാത്ത ഒരുവൻ വരുന്നുണ്ട്, अधीन नहीं रहने वाला एक व्यक्ति आ रहा है, വഴങ്ങാത്ത ഒരുവൻ വരുന്നുണ്ട്. समर्पित नहीं रहने वाला एक व्यक्ति आ रहा है। അതുകൊണ്ടാണ് നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചേ, इसके लिए आप ध्यान दीजिए, ഈ കല്യാണ ശുശ്രൂഷയിൽ इस ये जो शादी के सेवकाई में, ഭാര്യമാരുടെ റെസ്പോൺസിബിലിറ്റി എഫേസ്യ ലേഖനത്തിൽ എഴുതുമ്പോൾ और जब जो है पत्नियों के जिम्मेदारी के बारे में एफिसियों के पत्री में जब लिखा गया है, ഒരു ക്ലോസ് ഇങ്ങനെ പറയും, वहां पर एक बात ऐसी कही गई है, നിങ്ങൾ ആർക്ക് കീഴടങ്ങിയിരിക്കണം? आप किसके अधीन रहना है? നിങ്ങൾ ഭർത്താക്കന്മാർക്ക് കീഴടങ്ങിയിരിക്കണം. पत्नियां जो है पति के अधीन रहे। അത് സഭയുമായിട്ട് കണക്ട് ചെയ്തേക്കുന്നത്. वो कलीसिया के साथ जोड़कर कहा गया है। സഭ ദൈവത്തിന് കീഴടങ്ങിയിരിക്കുന്നത് പോലെ कलीसिया जैसे परमेश्वर के अधीन है। എന്ത് വലിയ ദൂതാ, നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കുക. वो कितना श्रेष्ठ वाणी है, ध्यान അപ്പൊ दीजिए। അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब, ഹൗവ നിനക്ക് കീഴടങ്ങിയിരിക്കണമെങ്കിൽ हवा अगर तेरे अधीन रहना है, നീ കൊടുക്കേണ്ട ഒരു ഡ്യൂട്ടി ഉണ്ട്. तुझे एक जिम्मेदारी उसे देना നീ है। അവളെ ചേർത്ത് നിർത്തണം. तेरी एक जिम्मेदारी है कि तू उसे हर वक्त तेरे पास रखे। ക്രിസ്തു അതാ ചെയ്ത്. मसीह ने वो ही किया। നീ പാപിയായിട്ടും तू पापी था, പാപ സ്വഭാവം നിന്നിലുണ്ടായിട്ടും पाप का स्वभाव तेरे अंदर था, तो भी വിശുദ്ധിയുള്ള ദൈവത്തെ, पवित्र परमेश्वर ने, പരിശുദ്ധനായ ദൈവത്തെ, जो है अति पवित्र परमेश्वर, വിശുദ്ധിയിലെ നിനക്ക് കൂട്ടിമുട്ടാൻ പറ്റും. और उसके साथ आप पवित्रता में ही मुठभेड़ कर सकते हो। അങ്ങനെയെങ്കിൽ നീ ഒരു വിശുദ്ധനായെങ്കിൽ സ്വർഗസ്ഥലത്തെത്താൻ പറ്റും. उसका मतलब अगर आप पवित्र बने तो ही आप स्वर्गीय स्तर पर पहुंच सकते പക്ഷെ हो। കർത്താവ് എന്താ ചെയ്തത്? पर परमेश्वर ने क्या किया? കർത്താവ് നിന്നെ അവന്റെ കൂടെ ചേർത്ത് നിർത്തി. परमेश्वर ने तुझे उसके पास रखा അവന്റെ നീതി കൊണ്ട് നിന്നെ പൊതിഞ്ഞു. और उसके धार्मिकता से तुझे भर दिया, അവന്റെ നീതി വിശുദ്ധി നിറഞ്ഞ നീതിയാ. और उसकी धार्मिकता पवित्रता से भरी हुई है। അതുകൊണ്ടാ നിന്നെ വിളിച്ച വിളി വിശുദ്ധ വിളി എന്ന് പറഞ്ഞു. इसके लिए तुझे जो बुलाया है वो पवित्र बुलावट के लिए അപ്പം बुलाया है। പിതാവായ ദൈവം നിന്നെ കാണുന്നത് അവനിലൂടെയാ. तो पिता परमेश्वर तुझे उसके दृष्टि के द्वारा देखता അതാണ് है। എഫേസ്യർ 2 പറഞ്ഞേക്കുന്നത്. वो ही एफिसियों के पत्री दूसरे अध्याय में कहा गया है। ക്രിസ്തുവിലൂടെയാ നിന്നെ കാണുന്നത്. मसीह के द्वारा तुझे देखता है, അതുകൊണ്ടാ നീ വിശുദ്ധനാണെന്ന് പറഞ്ഞത്. इसके लिए तू पवित्र है ऐसा कहा गया है। അതുകൊണ്ടാണ് ഈ മുടിയൻ പുത്രന്റെ പ്രൊഡിഗൽ സണ്ണിന്റെ രക്തം ചെയ്യാൻ ഉപമ യേശു പറയുമ്പോൾ इसके लिए जब परमेश्वर उड़ाव पुत्र का जो है एग्जाम्पल कहता है, എന്താ ചെയ്ത അപ്പൻ? वहां पर पिता ने क्या किया? ദൂരവേ വെച്ച് കണ്ടു, दूर से ही देख लिया അവനെ ചെന്നു, और उसे उसके पास गया, അവനെ കെട്ടിപ്പിടിച്ചു, उसे गले लगाया, അവന്റെ കുപ്പായത്തിനകത്താക്കി, और वो उसके वस्त्र के अंदर उसे लाया। അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब, ഇവന്റെ ദുർനടപ്പ് നിമിത്തം ഇവനെ കല്ലെറിഞ്ഞു കൊല്ലും. इसके गलत कार्यों के कारण इसे पत्थर मारकर मार दिया जाएगा। പരീശന്റെ കണ്ണിൽ പെടാതിരിക്കാൻ, फरीसियों के आंखों में ये ना गिरे तो, ലോകത്തിന്റെ കണ്ണിൽ പെടാതിരിക്കാൻ दुनिया के आंखों में ये ना അവന്റെ दिखाई വസ്ത്രം दे, കൊണ്ട് അവനെ മൂടി. पर उसके वस्त्र से उसे ढक लिया। ഇതാണ് യേശു കർത്താവ് ചെയ്തത്. यही यीशु मसीह ने हमारे लिए നിന്റെ किया। പാപത്തെ तेरे पाप को അവൻ ഏറ്റെടുത്തിട്ട് उसने अपने ऊपर ले लिया। അവന്റെ നീതിയുടെ വസ്ത്രം നിന്നെ ധരിപ്പിച്ചു. उसके धार्मिकता के वस्त्र को तेरे ऊपर तुझे ആ पहनाया। നീതി വസ്ത്രം കൊണ്ടാ നിന്നെ സ്വർഗത്തിൽ കൊണ്ടുപോയി. वो धार्मिकता के वस्त्र के साथ तुझे स्वर्गीय ഉയരത്തിൽ स्तरों पर ले കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നു. गया और स्वर्गीय स्तरों पर तुझे അവിടെ बिठाया। നിന്നെ എക്സ്പോസ് ചെയ്യുവല്ല, वहां पर तू अपने आप को नहीं दिखा रहा, പകരം നിന്നിലൂടെ കർത്താവ് യേശുവിനെ വെളിപ്പെടുത്തുക. पर तेरे अंदर से तू मसीह को प्रकट कर रहा है। അപ്പൊ ഇവിടെ നിങ്ങൾ നോക്കിക്കേ, तो यहाँ पर आप ध्यान അതാണ് दीजिए। പുതിയ പ്രമാണം. ये है नया व्यवस्था, പാപത്തിന്റെയും മരണത്തിന്റെയും പ്രമാണത്തിൽ നിന്ന്. पाप का और मृत्यु के व्यवस्था से। അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം എന്തുവാ? उसका मतलब, ന്യായപ്രമാണം ഇവനെ മരണത്തിലോട്ട് കൊണ്ടുപോകും. न्याय व्यवस्था इसको मृत्यु की ओर ले जाएगा। അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब, അവൻ ന്യായപ്രമാണം ഇവനെ പൊടിയിലേക്ക് കൊണ്ടുപോകും. न्याय
न्याय व्यवस्था इसको मट्टी के अंदर ले जाएगा ഇവനെ വെറും പൊടിയാക്കി മാറ്റും. और इसको सिर्फ मट्टी के समान बना പക്ഷെ देगा। നിന്നൊക്കെ ക്രിസ്തു തന്ന പ്രമാണം पर मसीह जो व्यवस्था तुझे देता है സ്വർഗീയ ശരീരം നിനക്ക് वो തന്നു. तुझे स्वर्गीय शरीर देगा, ആത്മമണ്ഡലത്തിൽ നിന്നെ ഇരുത്തും. तुझे आत्मीय स्तरों पर बिठाएगा। ഉറബലബ ഹതുരാ ജഗദന. എത്ര പേർക്ക് ആ റൂമിനകത്ത് ദൈവസാന്നിധ്യം कितने लोग അനുഭവിക്കണം? आपके कमरों में परमेश्वर की उपस्थिति को महसूस कर നീ रहे हैं? മണ്ണിലോട്ട് ചേരുന്നവനല്ല, आप मिट्टी में घुल मिल जाने वाले നീ नहीं हो, ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ आप ഇരിക്കുന്നവനാ. मसीह के साथ बैठने वाले व्यक्ति हो। हालेलुया। മരണം നിന്നെ തൊട്ടാലും मृत्यु ने अगर तुझे നിന്റെ छुआ, ആത്മാവ് ക്രിസ്തുവിന്റെ കൂടെ तेरा आत्मा मसीह के साथ ഏത് സമയത്തും कोई भी ആ समय में ശരീരത്തിലേക്ക് അത് തിരിച്ചു വരും. वो शरीर के और वो आत्मा लौट आएगा। കർത്താവ് അതിന് തയ്യാറായി നിൽക്കുക. परमेश्वर उसके लिए तैयार बैठा है। നീ ജീവനോടെ ഈ ഭൂമിയിലുണ്ടെങ്കിൽ आप इस धरती पर अगर जीवन से है, ഈ മണ്ണിന്റെ ശരീരം ये मिट्टी वाला शरीर ഓ വിണ്ണിന്റെ ശരീരമായി മാറും. वो इस स्वर्गीय शरीर में बदल जाएगा। അതാണ് നിന്റെ പ്രമാണം, वो है तेरा व्यवस्था, അതാണ് ജീവന്റെ പ്രമാണം. वो है जीवन का व्यवस्था। ഇതാടാ നീ ഹവ്വയ്ക്ക് കൈമാറേണ്ടത്. ये हव्वा को तुझे सौंपना है। മണ്ണിലേക്ക് ചേർക്കുമാറാക്കുന്ന ഒരു വൃക്ഷം, मिट्टी की और तुझे फिर से मिला देने वाला वो वृक्ष है। നിന്നെ പൊടിയിലേക്ക് വിടുന്ന ഒരു വൃക്ഷം, तुझे मिट्टी में फिर से लौटा देने वाला वो वृक्ष അത് है। കീഴടങ്ങാത്തവനുള്ളതാ. हाँ, वो परमेश्वर के अधीन नहीं रहने वाला उस व्यक्ति के लिए, കീഴടങ്ങാത്തവന്റെ കണ്ണിൽ പെടുന്ന വൃക്ഷമാ അത്. अधीन नहीं रहने वाला उस व्यक्ति के लिए उसके आंखों में गिरने वाला वृक्ष है। നിന്നിൽ ജീവനുള്ളപ്പോൾ जब तेरे अंदर जीवन है, നിന്റെ കണ്ണിൽ അത് പെടത്തില്ല. वो तेरे आंखों में नहीं गिरेगा। നിന്നിൽ കമാൻഡ്മെന്റ് ഉള്ളപ്പോ जब तेरे अंदर आज्ञा है, അത് നിന്റെ കണ്ണിൽ वो പെടത്തില്ല. तेरे आंखों के सामने नहीं അത് आएगा, നിനക്ക് ഭംഗിയായിട്ട് वो തോന്നത്തില്ല. तुझे आकर्षित नहीं लगेगा, അത് നീയുമായിട്ട് റിപ്പല്ലാകും. वो तेरे जो है तू उसके साथ जुड़ नहीं കാരണം पाएगा, ആ വൃക്ഷത്തിൽ മരണം ഇരിപ്പുണ്ട്, क्योंकि उस वृक्ष के अंदर मृत्यु നിന്റെ है, അകത്ത് ജീവൻ ഇരിപ്പുണ്ട്. तेरे अंदर जीवन है। ജീവനെ കാണുമ്പോ तब जब तू जीवन को देखता है, മരണത്തിന് അട്രാക്ട് ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല. मृत्यु उसको आकर्षित नहीं कर सकता, പക്ഷേ पर ഈ മരണത്തെ കാണുമ്പോ जब वो इस मृत्यु को देखता है, കീഴടങ്ങാത്തവൻ അവൻ അതിൽ അട്രാക്ട് ആവും. जो अधीन नहीं रहता है वो उस वृक्ष से आकर्षित होगा। അപ്പം ഹവ്വയുടെ മേൽ ഈ കൽപ്പന ജീവനായിട്ട് വ്യാപരിക്കണമെങ്കിൽ, हवा के ऊपर अगर ये आज्ञा जीवन के रूप में प्रकट होना है, ഓ മൈറ്റി ജീസസ്, നീ ചെയ്യേണ്ടത് അവളെ ചേർത്ത് നിർത്തണം. तुझे एक काम करना है कि तू उसे तेरे पास रख। അപ്പൊ ഹവ്വയെ നിന്റെ ഡ്യൂട്ടി എന്താ? तो हवा तेरा जिम्मेदारी क्या है? ഓ ആദമിനെ വിട്ടുപിരിയാൻ പാടില്ല. आदम से अलग होकर तुझे कभी नहीं हटना है। അപ്പൊ എന്താ ചെയ്യണ്ടേ? तो आपको क्या करना है? നിന്റെ വോയിസ് എപ്പോഴും ആദമിന്റെ വോയിസ് ആയിരിക്കണം. तेरा आवाज जो है आदम की आवाज നിന്റെ बनी ഇഷ്ടം रहनी എപ്പോഴും चाहिए। ആദമിന്റെ ഇഷ്ടമായിരിക്കണം. तेरी इच्छा जो है वो आदम की इच्छा से मेल खानी നിന്റെ चाहिए। കണക്ഷൻ എപ്പോഴും ആദമിന്റെ കണക്ഷൻ ആയിരിക്കണം. तेरा रिश्ता जो है वो आदम की रिश्ता से मेल खानी चाहिए। സഭ ഇത് ഏറ്റെടുക്കുമെന്ന് ഞാൻ വിചാരിക്കുന്നു. कलीसिया इस बात को स्वीकार ഞാൻ करेगी, ये പറഞ്ഞത് विश्वास करता സഭയുമായിട്ട് हूं। കണക്ട് ചെയ്താ ഞാൻ ഈ ये പറയുന്നത്. मैं कलीसिया के रिश्ते में ये वाणी आपसे നീ बांट रहा हूं। ചർച്ചിലുണ്ടായിരിക്കാം, आप कलीसिया में നീ रहोगे, സ്തോത്രം आप പറയുന്നുണ്ടായിരിക്കാം, स्तुति करते നീ होगे, ദശാംശം आप ഇടുന്നുണ്ടായിരിക്കാം, दशांश डालते നീ होगे, आप ആരാധിക്കുന്നുണ്ടായിരിക്കാം. आराधना करते പക്ഷെ होंगे, കണക്ഷൻ ആരോടാ? पर आपका रिश्ता किसके साथ है? നിന്റെ ശ്രദ്ധ ആരോടാ? आपका ध्यान किसके നീ ऊपर है? കൂടുതൽ സമയം ചെലവിടുന്ന ആരോടാ? आप ज्यादा समय किसके साथ बिताते हो? നിന്റെ സമയം കൂടുതൽ മൊബൈലാണോ आपका എടുക്കുന്നത്? समय ज्यादा मोबाइल लेता है क्या? നിന്റെ സമയം കൂടുതൽ യൂട്യൂബ് ആണോ എടുക്കുന്നത്? यूट्यूब में आप ज्यादा समय നീ बिताते हो क्या? കൂടുതൽ സമയം ആർക്കാ आप കൊടുക്കുന്നത്? ज्यादा समय किसको देते हो? കൽപ്പന തന്നത് യേശുവിനോ? आज्ञा दिया हुआ यीशु के साथ है क्या? ജീവന്റെ പ്രമാണം തന്ന യേശുവിനോ? कि जीवन का व्यवस्था दिया हुआ यीशु के साथ है क्या आपका समय ज्यादा? അവനാണ് നിന്റെ മണവാളൻ. वो है आपका दुल्हन, അവൻ നിന്നെ ചേർത്ത് പിടിക്കാൻ वो ആഗ്രഹിക്കുന്നു. आपको उसके करीब रखना चाहता है। ദൂത് വളരെ വ്യക്തമായി മറ്റൊരു ആംഗിളിൽ തിരിഞ്ഞു. वाणी जो है बहुत व्यक्त रूप से दूसरी दिशा में बदल गया। ഞാൻ ഇതിന്റെ ബാക്കി അടുത്ത ആഴ്ച പറയാം. ഈ ആഴ്ച തീർക്കാനാണ് ഞാൻ വിചാരിച്ചത്. इसका अगला भाग जो है मैं अगले हफ्ते सिखाऊंगा, मैं आज समाप्त करना പക്ഷെ चाहता हूं। നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കുക, पर आप ध्यान दीजिए, നിനക്കൊരു പ്രമാണം ദൈവം വെച്ചിട്ടുണ്ട്. तेरे लिए परमेश्वर ने एक व्यवस्था रखा। ഞാൻ അതിന്റെ അടുത്ത വാക്യം കൂടെ, റോമർ 8:3 വാക്യം കൂടെ ഒന്ന് വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. उस रोमियो का पत्री 8-ാം അധ്യായം 3-ാം വാക്യം. 8वां अध्याय उसका 3रा वाक्य पढ़ना चाहूंगा और फिर समाप्त करना चाहूंगा। ജഡത്താലുള്ള ബലഹീനത നിമിത്തം ന്യായപ്രമാണത്തിനു കഴിയാഞ്ഞതിനെ സാധിക്കാൻ ദൈവം തന്റെ പുത്രനെ പാപജഡത്തിന്റെ സാദൃശ്യത്തിലും പാപനിമിത്തവും അയച്ചു. പാപത്തിന് ജഡത്തിൽ ശിക്ഷ വിധിച്ചു. क्योंकि जो काम व्यवस्था शरीर के कारण दुर्बल होकर न कर सकी उसको परमेश्वर ने किया, अर्थात अपने ही पुत्र को पापमय शरीर की समानता में और पाप के बलिदान होने के लिए भेजकर शरीर में पाप पर दंड की आज्ञा दी। എന്തോ അവിടെ പറഞ്ഞു?
वहां पर क्या कहा गया है? ജഡത്തിന് ബലഹീനതയുണ്ട്. शरीर में दुर्बलता है, അതുകൊണ്ട് ന്യായപ്രമാണത്തിന് പലതും കഴിയത്തില്ല. इसके लिए न्याय व्यवस्था बहुत सारे बातों को नहीं कर सकता. അപ്പൊ ജഡത്തിൽ ബലഹീനതയുള്ളവന് तो शरीर में जिसके अंदर दुर्बलता है, എന്ന് പറഞ്ഞാൽ ജഡത്തിൽ പാപ സ്വഭാവമുള്ളവന് तो शरीर में जिसके अंदर पाप का स्वभाव है പിടിച്ചു നിൽക്കാൻ പറ്റാത്ത പ്രമാണമാണ് ന്യായപ്രമാണം. और उसमें वो जिसका पालन नहीं कर सकता वैसा व्यवस्था है न्याय व्यवस्था. ഞാൻ പറയുന്നത് മനസ്സിലാവുന്നു? क्या आप समझ रहे हो मैं क्या कह रहा അവന് हूं? ജയിക്കാൻ പറ്റാത്തതാ ഈ ന്യായപ്രമാണം. वो इस न्याय व्यवस्था के ऊपर कभी जीत नहीं पा सकता. അതിന് ദൈവം എന്തോ ചെയ്തേ? परमेश्वर ने उसके लिए क्या किया? നിനക്കത് കഴിയത്തില്ല, तू उसे नहीं कर പക്ഷെ पाया, അത് സാധിച്ചേ പറ്റൂ. पर वो संभव होना ही है. ദൈവം അതിനെന്തോ ചെയ്തു? परमेश्वर ने उसके लिए क्या തന്റെ किया? പുത്രനെ अपने ही पुत्र को നിന്റെ ശരീരത്തിൽ കൊണ്ടുവന്നു. आपके शरीर में यहाँ पर प्रकट किया. അപ്പൊ യേശു വന്ന ശരീരം, तो यीशु जिस शरीर में ആ आया, ശരീരത്തിന്റെ ഒരു പോർഷൻ നീയായിരുന്നു. उस शरीर का एक भाग तुम थे. അതുകൊണ്ടാണ് इसलिए യേശു മരിച്ചടക്കപ്പെട്ട് ഉയർത്തെഴുന്നേറ്റപ്പോൾ जब यीशु मृत्यु पाकर जो है गाड़ा गया और फिर जब जी उठा, സഭ അവന്റെ ശരീരമാണെന്ന് പറഞ്ഞു. कलीसिया उसका शरीर है ऐसा कहा അപ്പൊ गया. യേശു വന്ന ശരീരത്തിൽ നീ ഉണ്ടായിരുന്നു. तो यीशु जिस शरीर में आया था उसमें तुम थे. നിന്റെ പാപജടം യേശുവിന്റെ ശരീരത്തിൽ ഉണ്ടായിരുന്നു. आपका पाप का शरीर का एक भाग यीशु मसीह में था. അതുകൊണ്ട് പുത്രനെ പാപജടത്തിന്റെ സ്വാദൃശ്യത്തിൽ इसके लिए पुत्र को पाप में शरीर में प्रकट किया പാപം നിമിത്തം അയച്ചു. और पाप के कारण उसको भेजा. ആരുടെ പാപം നിമിത്തം? किसके पाप के कारण? നിന്റെ പാപം നിമിത്തം. आपके पाप के कारण. നിനക്ക് ജയിക്കാൻ പറ്റാത്ത പാപം നിമിത്തം. आप जिस पाप पर नहीं जीत पाते उस पाप के कारण. എന്നിട്ട് എന്തോ പറഞ്ഞേക്കുന്നത്? फिर क्या कहा गया है? എനിക്കതാ ഏറ്റവും കൂടുതൽ ഇഷ്ടപ്പെട്ടെ. मुझे वही बहुत अच्छी പാപത്തിന് लगी. ജഡത്തിൽ ശിക്ഷ വിധിച്ചു. शरीर में पाप पर दंड की आज्ञा दी. അപ്പൊ നിന്റെ പാപത്തിന്റെ ശിക്ഷ നടന്നു കഴിഞ്ഞു. तो आपके पाप का दंड हो चुका है. അതാണ് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ വീണ്ടെടുപ്പിന്റെ കരുത്ത്. और वो है यीशु का उद्धार का सामर्थ्य. അതുകൊണ്ടാണ് യേശു കർത്താവ് പറഞ്ഞു, उसके लिए यीशु ने നീ कहा, ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ മരിച്ചു, तू मसीह के साथ मर चुका നീ है, ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ तू ഉയർന്നു. मसीह के साथ जी उठा है. എത്ര പേർക്ക് ദൂത് മനസ്സിലായി? कितने लोग इस वाणी को समझ रहे हैं? ഞാൻ എന്റെ ദൂത് അവസാനിപ്പിക്കാം. मैं यहाँ पर इस वाणी को समाप्त करना चाहता हूँ. അപ്പം സഭ ഹവ്വ എന്ന് പറയുന്ന ദൈവസഭ, तो ये हव्वा जो परमेश्वर की कलीसिया है, നീ എപ്പോഴും ക്രിസ്തു എന്ന് പറയുന്ന മണവാളന്റെ കൂടായിരിക്കണം. तुझे हर वक्त मसीह इस दुल्हा के साथ बने रहना है. ക്രിസ്തു എന്ന് പറയുന്ന ഒടുക്കത്തെ ആദാം നിന്നെ ചേർത്ത് നിർത്താൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. यीशु मसीह जो आखिरी आदम है वो हर वक्त आपको उसके करीब रखना അവൻ चाहता है. ഉയർത്തെഴുന്നേറ്റിട്ടും वो जी उठकर भी, സ്വർഗത്തിൽ പോയിട്ടും वो स्वर्ग में जाकर भी, പിതാവിന്റെ വലത്ത് ഭാഗത്ത് ഇരുന്നിട്ടും पिता के दाहिनी और बैठा है तो भी, അവൻ പറഞ്ഞു എനിക്ക് എപ്പോഴും നിന്റെ കൂടെ ഇരിക്കണം. मुझे हर वक्त तेरे साथ बैठना है. അവന്റെ സർവവ്യാപി എന്നുള്ള അവന്റെ സ്വഭാവം, वो जो सर्वव्यापी है वो स्वभाव, അത് നിനക്ക് വേണ്ടി അവൻ പ്രത്യേകമായി ഉപയോഗിച്ചു. वो आपके लिए खास रूप में उसने उपयोग किया. ഒരേ സമയം एक ही समय में നിന്റെ ഉള്ളിൽ, वो आपके अंदर, നിന്റെ കൂടെ, वो आपके साथ, നിനക്ക് വേണ്ടി പിതാവിന്റെ വലത്ത് ഭാഗത്ത്, आपके लिए वो परमेश्वर के दाहिने और बैठा നിനക്ക് है. വേണ്ടി എവിടൊക്കെ നിൽക്കണോ, जहां पर भी आपके लिए उसे खड़ा होना है. നിങ്ങൾ നോക്കിക്കേ, ഭവനം ഒരുക്കുന്നതും അവൻ, भवन को भी वो तैयार कर रहा है. പിശാചിനോട് വെല്ലുവിളിക്കുന്നതും അവൻ, शैतान के खिलाफ चेतावनी भी वही कर रहा है. നിന്നെ ചേർത്ത് നിർത്തി നിനക്ക് വേണ്ടി ന്യായം പറയുന്നത് അവൻ. और तुझे अपने करीब रखकर तेरे लिए न्याय करने वाला भी वही है. അങ്ങനെ ചേർത്ത് നിർത്താൻ तो ആഗ്രഹിക്കുന്നു. उस तरीके से वो आपको आपके करीब रखना അപ്പൊ चाहता है. നിന്റെ ഡ്യൂട്ടിയാ तो आपका ये जिम्मेदारी അവന് है, കീഴടങ്ങിയിരിക്കുക, उसके अधीन रहे, അവനോട് ചേർന്നിരിക്കുക. उसके करीब रहे. കൂടെ കൂടെ ഐ ലവ് യു എന്ന് പറഞ്ഞിട്ട് കാര്യമില്ല. हर बार सिर्फ आई लव यू कहना काफी नहीं है. കർത്താവ് ഞാൻ നിന്നെ ഏറ്റവും അധികം സ്നേഹിക്കുന്നു പറഞ്ഞിട്ട് കാര്യമില്ല. सिर्फ ऐसा नहीं कहे कि मैं परमेश्वर आपसे ज्यादा നിന്റെ प्यार നിപ്പ് करता हूं. അവന്റെ കൂടാണ്. क्या आपका जो है खड़ा रहना उसके साथ है? നിന്റെ ശബ്ദം അവനുമായി ബന്ധപ്പെട്ടതാണ്. आपका आवाज क्या उसके रिश्ते में जुड़ा है? അവൻ തന്ന ഇൻസ്ട്രക്ഷൻ ആണോ നിന്റെ ഇൻസ്ട്രക്ഷൻ? क्या उसने जो आपको इंस्ट्रक्शन या आज्ञा दी है क्या वही आज्ञा है आपके അവൻ अंदर? തന്ന കൽപ്പനയാണോ നിന്റെ കൽപ്പന? उसने जो आज्ञा दी है क्या उसी आज्ञा में आप चल रहे हो? നീ അവന് കീഴടങ്ങിയിരിക്കുകയാണോ? क्या आप उसके अधीन में हो? അല്ലെങ്കിൽ नहीं है तो നിന്നെ തേടി ഒരു പാമ്പ് വരുന്നുണ്ട്. तुझे खोजकर एक सांप आ रहा है. നിന്റെ കണക്ഷൻ നിന്റെ തലയെ ക്രിസ്തുവുമായിട്ടല്ലെങ്കിൽ, आपका रिश्ता अगर आपका सिर हुआ मसीह के साथ नहीं है, ഇടയ്ക്ക് ചേർന്നിരിക്കുകയും ഇടയ്ക്ക് അകലുകയും ചെയ്യുന്നതാണോ നിന്റെ? आपका रिश्ता बीच में आप जुड़े रहते हो फिर उससे दूर हो जाते हो. 3.5 വർഷം യേശുവിന്റെ കൂടെ നിന്നു, 3.5 साल यीशु के साथ था, സ്വല്പം നകന്നപ്പോ
थोड़ा जब वो दूर हो गया, പുഷ്പം പോലെ തള്ളിപ്പറഞ്ഞു പത്രോസ്. उसने बहुत ही आसानी से पत्रोस ने यीशु को धोखा दिया ഈസി ആയിട്ട് പിശാച് അവനെ കീഴടക്കി. और बहुत ही आसानी से शैतान ने उस पर जीत पा ली। 3.5 വർഷം യേശുവിന്റെ കൂടെ ലിറ്ററലി നടന്നവൻ. 3.5 साल यीशु के साथ व्यक्तिगत रूप से जो चला, 3.5 വർഷം യേശുവിന്റെ കൂടെ നടന്നവനാ യൂദ. 3.5 साल यीशु के साथ चला हुआ व्यक्ति है യേശുവിന്റെ കൂടെ यूदा। പാത്രത്തിൽ നിന്ന് കഴിച്ചവനാ. यीशु के जो है थाली से उसने खाया, യേശു കർത്താവ് കൈകാര്യം ചെയ്ത പണം മുഴുവൻ സൂക്ഷിച്ചവനാ. यीशु का सारे धन को उसने जो है हैंडल किया। അവൻ യേശുവിന്റെ സാന്നിധ്യത്തിൽ നിന്ന് പുറത്തോട്ടിറങ്ങിയപ്പോൾ जब वो यीशु के उपस्थिति से बाहर निकल गया, പിശാച് ഈസി ആയിട്ട് അവനെ കൊണ്ടുപോയി. शैतान ने उसको आसानी से जो है जीत लिया। ദൈവം നിനക്ക് തന്ന സഭ, परमेश्वर ने जो कलीसिया तुमको ദൈവം दी है, നിനക്ക് തന്ന സഭയുടെ തല, परमेश्वर ने जो तुझे कलीसिया का सिर ഈ दिया है, 2 കണക്ഷൻ നീ ഈ ആഴ്ച പരിശോധിക്കണം. ये दोनों रिश्तों को तू इन हफ्तों में जांचना है। ഈ അസോസിയേഷൻ നീ ശ്രദ്ധിക്കണം. ये रिश्तों को तुझे जांचना है। നിന്റെ സഭ तेरा कलीसिया അത് നീ ചേർന്ന് നിൽക്കുന്ന ഒരു ശരീരത്തിന് അവയവമാണ്. वो तू जुड़ा हुआ तेरे शरीर का एक अवयव है, അതിലുള്ള എല്ലാവരുമായി और उसके साथ, उसमें सभी के साथ നിന്റെ ബന്ധം എങ്ങനെയാണ്? आपका रिश्ता कैसा है? നീ നിന്റെ ശരീരത്തിലെ എല്ലാ അവയവങ്ങളെയും സ്നേഹിക്കുന്നെങ്കിൽ, तेरे शरीर के सारे अवयवों से अगर आप प्रेम रखते हो, നിന്റെ സഭയെ നീ സ്നേഹിച്ചിരിക്കണം. आपकी कलीसिया में भी आपको सभी से प्रेम അതിന്റെ रखना है। അർത്ഥം അതിനോട് നീ ചേർന്ന് നിൽക്കണം. उसका मतलब आपको उसके साथ बने रहना है। ഞാനൊന്നുകൂടെ പറയുന്നു. और एक बार कहूंगा, സഭയ്ക്ക് ഒരു വെളിപ്പാടുണ്ട്. कलीसिया को एक प्रकटीकरण है, സഭ പോകുന്ന ഒരു ആത്മതലമുണ്ട്. कलीसिया जाने वाला एक आत्मिक स्तर है, സഭ പോകുന്ന ഒരു ലക്ഷ്യമുണ്ട്. कलीसिया एक लक्ष्य के साथ आगे അതുമായിട്ട് बढ़ती നീ है। കണക്റ്റഡ് അല്ലെങ്കിൽ उसके साथ अगर आप जुड़े नहीं हो, ഈ ശരീരത്തിനകത്തല്ല നീ. आप इस शरीर के अंदर नहीं हो। ഇത് ഞാൻ അടുത്ത വരും ദിവസങ്ങളിൽ പറഞ്ഞോളാം. आगे के दिनों में मैं इसको आपको और सिखाऊंगा। എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? कितने लोग इस बात को समझ നിന്റെ रहे हैं? അസോസിയേഷൻ ഒന്ന് ശ്രദ്ധിച്ചാട്ടെ. आपके रिश्तों को आप एक बार जांचें। കർത്താവുമായിട്ടുള്ള നിന്റെ അസോസിയേഷൻ, परमेश्वर के साथ का आपका रिश्ता, നിനക്ക് ദൈവം തന്ന കുടുംബവുമായിട്ടുള്ള നിന്റെ അസോസിയേഷൻ, आपको जो परिवार दिया है उसके साथ का आपका रिश्ता, ആത്മീയ കുടുംബവുമായിട്ടുള്ള നിന്റെ आत्मिक അസോസിയേഷൻ, परिवार के साथ का आपका रिश्ता, ഇത് നീ ക്ലിയർ ചെയ്താട്ടെ. ये अगर आपने क्लियर कर दिया, എങ്കിൽ ആ തോട്ടത്തിൽ ഒരു പാമ്പിനും കയറി വന്ന് ജയിക്കാൻ तो പറ്റത്തില്ല. उस वाटिका के अंदर कोई सांप आकर आप पर जीत नहीं पा सकेगा। അതുകൊണ്ട് യേശു പറഞ്ഞു, इसके लिए यीशु ने कहा, പാതാള ഗോപുരങ്ങൾ ഇതിനെ ജയിക്കത്തില്ല. पाताल लोग इस पर कभी जीत नहीं पा सकेंगे। വരത്തില്ലെന്നല്ല, वो आएंगे नहीं, ऐसा नहीं, പക്ഷെ അതിനെ ജയിക്കത്തില്ല. पर वो कभी तुझ पर जीत नहीं पाएंगे। എത്തി നോക്കിച്ചു പോകും. वो तुझे देखकर निकल जाएंगे। ഇയ്യോബിന്റെ ഭാഷ പറഞ്ഞ अय्यूब के भाषा में अगर कहे, വേലിയുടെ പുറത്ത് നിന്നൊന്ന് നോക്കിച്ചു പോകും. वो जो है उसके सीमा के बाहर रुककर वो देखकर निकल जाएगा, നിന്നെ തൊടാൻ കഴിയത്തില്ല. पर तुझे वो छू नहीं पाएगा। എത്ര പേർക്ക് സന്തോഷമുണ്ട്? कितने लोग इस बात के लिए खुश हैं? എനിക്കറിയാം ദൈവം സംസാരിച്ചു. मुझे पता है कि परमेश्वर ने എല്ലാ आपसे बातें കണ്ണുകളും की। ദൈവസന്നിധിയിൽ അടച്ചു. सारे आंखें बंद करे। ഒരു വാക്ക് ഞാൻ എടുത്തു പറയുന്നു. एक बात मैं फिर से ये कहना चाहता हूँ, കീഴടങ്ങാത്തവനാ പിശാച്. शैतान परमेश्वर के अधीन नहीं रहने वाला व्यक्ति है। ദൈവത്തിന് വിധേയപ്പെടാത്തവനാ പിശാച്. परमेश्वर के अधीन नहीं रहने वाला व्यक्ति है वो। ദൈവത്തിന് ഒതുങ്ങിക്കൊടുക്കാത്തവനാ പിശാച്. परमेश्वर के सीमा में नहीं रुकने वाला व्यक्ति है। ദൈവം ഇട്ട ടെറിട്ടറിയിൽ ഒതുങ്ങാത്തവനാ. परमेश्वर ने जो क्षेत्र दिया है उसमें सीमित नहीं रहने वाला അവനോട് व्यक्ति है। നിനക്ക് വെല്ലുവിളിക്കണമെങ്കിൽ उसके खिलाफ अगर तुझे चेतावनी देना है, നീ ദൈവത്തിന് കീഴടങ്ങണം. तू परमेश्वर के अधीन रहना है। ദൈവത്തിന് കീഴടങ്ങാത്ത ഒരുവനെ അവനെ തോൽപ്പിക്കാൻ പറ്റത്തില്ല. परमेश्वर के अधीन नहीं रहने वाला एक व्यक्ति उसको हरा नहीं सकता। എത്ര പേർക്ക് ഈ ദൂത് മനസ്സിലാവും? कितने लोग इस वाणी को समझ रहे हैं? യാക്കോബിന്റെ ലേഖനത്തിൽ അതുണ്ട്. याकूब के लेखन पत्र में वो है, നിങ്ങളത് വായിക്കണം. आपको वो पढ़ना है। ഞങ്ങളുടെ സ്വർഗീയ പിതാവേ, हमारे स्वर्गीय पिता, ദൈവം ഞങ്ങൾക്ക് തന്ന ദൂതിനായി സ്തോത്രം. परमेश्वर आपने जो वाणी हमारे लिए दी उसके लिए धन्यवाद। വളരെ ശക്തമായി അത് ഞങ്ങളുടെ നടുവിലോട്ട് കൈമാറിയല്ലോ. बहुत सामर्थ रूप से हमारे बीच में वो बांटा, इसके लिए ഞങ്ങൾ धन्यवाद। പുറത്തു വരികയാ കർത്താവേ. हम बाहर आ रहे हैं परमेश्वर, പാപത്തിനെ ജയിച്ച ഒരു തലമുറയായി, पाप के ऊपर जीत पाया हुआ एक पीढ़ी बनकर, പാപം പേടിക്കുന്ന ഒരു തലമുറയായി, पाप डरने वाला एक पीढ़ी बनकर, ജീവന്റെ ആത്മാവിന്റെ പ്രമാണത്തെ ഉയർത്തിപ്പിടിക്കുന്ന ഒരു തലമുറ, जीवन की आत्मा की व्यवस्था को लेकर चलने वाला एक पीढ़ी बनकर, ദൈവത്തോടുള്ള ആഴമേറിയ ബന്ധം സൂക്ഷിക്കുന്ന ഒരു തലമുറ, परमेश्वर के साथ गहराई वाले रिश्ते को बनाए रखने वाला एक ദൈവം पीढ़ी തന്ന बनकर, കുടുംബത്തോട് ചേർന്ന് നിൽക്കുന്ന ഒരു परमेश्वर ने दिया हुआ परिवार के साथ बना रहने वाला एक पीढ़ी बनकर, തരുന്നു കർത്താവ്. उसके लिए हम समर्पित करते हैं।
ജഡത്തിൽ പാപത്തിന്റെ ശിക്ഷ അങ്ങ് വിധിച്ചെങ്കിൽ, शरीर में अगर आपने उस पाप का दंड को खत्म कर दिया है, പാപനിമിത്തമുള്ള ജഡത്തിലുള്ള എല്ലാ സൈഡ് ഇഫക്റ്റും യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ ഈ പകൽ സൗഖ്യമാകട്ടെ. पाप के कारण जो भी शरीर में साइड इफेक्ट्स है वो सारे रोग यीशु मसीह के नाम में चंगाई प्राप्त करें। പാപത്തിന്റെ പേര് പറഞ്ഞുള്ള സകല കഷ്ടതയുടെ വെല്ലുവിളികളെയും ഞാൻ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ക്യാൻസൽ ചെയ്യുന്നു. पाप के नाम में जो भी शरीर पर और जीवन में जो भी कष्टता है उन्हें सभी को यीशु मसीह के नाम में मैं कैंसिल करता हूं। കർത്താവ് ചെയ്ത അത്ഭുതത്തിനായി സ്തോത്രം. परमेश्वर ने जो अद्भुत कार्य किए इसके लिए धन्यवाद। ടെസ്റ്റിമണികൾ തരാൻ പോകുന്നതിനാൽ गवाहियों को परमेश्वर दे रहा है, इसके लिए धन्यवाद। മഹത്വം അങ്ങേക്ക്. महिमा आपको। യേശു ക്രിസ്തുവിൻ നാമത്തിൽ यीशु मसीह के नाम में इस प्रार्थना को पूछते सुने और ग्रहण करें। ദൈവം നിങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. आमीन। परमेश्वर आप सभी को आशीषित रखे।